आवश्यकता आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या कार्डाचा जो वापर आहे तो कसा करावा. तर हे जसं आपण ज्या नेपच्यून कलरच्या ह्याच्यावरती आपण सांगितलं की इलेक्ट्रिक ब्लू नावाचं जे कापड असतं वेल्वेटचं, त्याच्यावरती त्याचा स्प्रेड केला जातो, ज्याप्रमाणे आपण टॅरोमध्ये करतो त्याचप्रमाणे. आणि त्याच्यातून समजा जातकाने केलेल्या कार्डाची निवड आपल्याला वाचायची असते की खरोखर त्याला कुठल्या सिम्बॉलची आवश्यकता आहे. मग आता ही आवश्यकता विचार करून त्या जातकाने ते वापरावं. किंवा ह्या ह्याच्यामध्ये कार्डाची जी काही तुम्हाला ओळख झाल्यानंतर हे कार्ड पर्टिक्युलर कोणत्या व्यवस्थेसाठी वापरायचं आहे. जातकाच्या जीवनामध्ये किंवा जगामध्ये अनेक प्रकारची दुःख ही आता आहेत आणि त्याच्यातून लोकांना त्याच्यातून आनंद हवा असतो सर आणि परब तो मॅडम येत आनंद. आहेत. हा, मग घ्या तुम्ही. हा, आता त्यासाठी ओपन ओपन केले लिंक सर. हा, हा घेतली ती, घेतोय त्याने. हा मग आता त्या तर ह्याच्यातून दिवेकरण आपण घ्या. बरं ठीक आहे. तर हे 8 वाजता आतमध्ये येणार काय शिकणार. बरं ठीक आहे. त्याच्यातून आपल्याला अनेकांची दुःख जी आहेत त्या दुःखांमध्ये त्याला सोल्युशन असतं. आता ते सोल्युशन जेव्हा देतो आपण त्यावेळेला जे तुमच्याकडे कार्ड असेल त्या कार्डावरती तुम्हाला पूर्णपणे अभ्यास पाहिजे. आणि कार्ड जे आहेत तर त्या जे काही सिम्बॉल आहेत तर तो सिम्बॉल आपल्या स्मरणामध्ये राहून यदा कदाचित एखाद्या व्यक्तीला जर हिलिंग डिलिव्हर करायचं असेल किंवा त्याच्यावरती उपचार करायचा असेल किंवा त्याच्यापाशी ते कार्ड किंवा ते पिक्चर जे आहे ते त्याला द्यायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण सिम्बॉल जे आहेत ते बरोबर आपल्याला पर्टिक्युलर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा त्यानंतर आपण बघितलं तर जी काही झिबूची कार्ड आहेत ते तुमच्याकडे संच आल्यानंतर म्हणजे डेक आल्यानंतर त्या डेकचा जो परिचय आहे तो तुम्ही निवड करून त्याच्यावरती जे कार्ड आहे ते कार्ड जातकाला सुचवू शकतात की तुझं दुःख जे आहे ते ह्या कार्डाने निवारण होऊ शकतं. दुसरा भाग जो आहे तर जातकाने निवडलेलं कार्ड काय संकेत देतं ह्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. तर बरं, आता राहिला भाग असा आहे की आपला वर्ग जो आहे तो आजचा तो एक वेगळी सूचना आहे. तुम्हाला जो काही अभिप्राय किंवा जे काही प्रश्न विचारायचे असतील तर पहिल्यांदा आता वही आणि पेन घेऊन ठेवा. कळलं का. वही आणि पेन तुम्हाला घेणं असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक कार्ड जी आहेत आता साधारणतः आपली आज 15 कार्ड कदाचित 12 कार्ड पण होतील. तर त्या ह्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे विश्लेषण जर लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही ती पण सोय आहे. मी हळूहळू सांगेन. पण परत सांगतो अगेन अँड अगेन की मध्ये जर कार्ड वाचताना कोणी डिस्टर्ब केलं तर एक तर मी मुकेश भाऊंना सांगितलं मगाशी की सरळ रिमूव्ह करून टाका. कारण आम्ही काही तिथे तुमच्याकडून काही घेतलेलं नाही. पण मध्ये उगाच गोंगाट करणं तुमच्या घरचे आवाज ऐकणं किंवा मध्ये मध्ये काही डिस्टर्ब करणं. कारण काल जे आहे ते चव्हाण मॅडमला एका व्यक्तीने भरपूर डिस्टर्ब केलं होतं आणि त्या व्यक्तीला आता आम्ही क्लासमध्ये घेणार नाही. तर कसं असतं की त्या शिकवतात नंतर काही ना काहीतरी भलत्याच काहीतरी भानगडी करत असतात. तर त्या ठिकाणी असं करू नये. आपल्या शिस्तीत राहावं, मानात राहावं आणि जे काय असेल ते तुम्हाला आम्ही सांगतो की तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा आहे त्यावेळेला तुम्ही अभिप्राय देऊ शकता. त्याच्यामध्ये काही नाही. पण क्लासची जी काही बंधन आहेत ती पाळणं गरजेचं आहे. कारण शेवटी ही डिवाइन सायन्सची आपली विद्या आहे. तर मुकेश भाऊ 1 नंबरचं कार्ड लावा आणि त्याचा परिचय जो आहे तो आपण त्या व्यक्तीला ते कार्ड काय सांगतंय जसं आपण टेरोमध्ये सांगितलं होतं की ते कार्ड काय सांगतं त्याचप्रमाणे त्या कार्डाचं जे विश्लेषण आहे त्याच्यामध्ये रंग कोणता आहे, त्याचा कीवर्ड कोणता आहे, त्याच्यासाठी कुठला स्टोन वापरायचा आहे. तर त्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला पूर्णपणे माहिती दिली जाईल. ती माहिती तुम्ही लिहून घ्या. प्रत्येक कार्डावरती भिन्न भिन्न माहिती आहे, भिन्न भिन्न चित्र आहे. जर समजा तुम्हाला तुमच्या घरी जर तुम्हाला शेअर स्क्रीन करायचा असेल तर तरी सुद्धा तो शेअर स्क्रीन करू शकता म्हणजे तुमच्या घरी आणि तुम्हाला तो निश्चितच उपयोगात पडेल. तर एनिवे. सर, हा बोला. त्यापूर्वी मी थोडी सूचना करतोय सगळ्यांना, बोला की बोला. सगळ्यांना अनम्यूट केला जाईल. ज्याला कोणाला प्रश्न विचारत नाही हँड रेज करा म्हणजे त्याला परमिशन दिली जाईल. काय होतंय, माईक तुम्ही स्वतः सगळे चालू करता, काय कारणास्तव चालू होतात, मग साधारण डिस्टर्ब होतं आणि मग तुमचंच नुकसान होईल, सर तुम्हाला बाहेर काढतील. त्याच्यामुळे काय करतोय, तुम्हाला सगळ्यांना म्यूट करतोय. ज्याला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी हँड रेज करा म्हणजे त्याला परमिशन दिली जाईल. हा सर. अ, हा बरोबर. चव्हाण मॅडम जर तुम्हाला असं वाटलं काय ना पटकन रिमूव्ह करून टाका. आता तुम्ही बिलकुल दयामाया करू नका. कारण का काही लोकांचा मुळात क्लासमध्ये त्रास होतो. ठीक आहे. एनिवे स्टार्ट. मग आता हे सर्वात पहिलं कार्ड आहे आपलं. कळलं का. आता त्या कार्डावरती आपण जर बघितलं
तर पूर्णपणे काय दाखवलं, हा 1 नंबरचा कार्ड आहे. तर त्याचं जे काही मराठी उच्चारण आहे त्याला म्हणतात विपुलता. म्हणजे ह्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जे काही प्रश्न असतील किंवा त्याला आपण जो काही हे देणार आहोत, तर ती विपुलता म्हणून त्याला हे केलेलं आहे. अभिनंदन त्याचं हे जे आहे. आणि त्या ठिकाणी आपण म्हणतो की आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी होणार आहेत, तर त्या गोष्टींची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला हे कार्ड जेव्हा आपण वापरणार किंवा त्याच्याबद्दलचा संदेश देणार, तर तो संदेश अतिशय महत्वाचा आहे. तर जातक काय सांगतं, तर जातकाला कुठल्याही गोष्टीमध्ये कमतरता येणार नाही. याचा रंग कोणता आहे आपल्याला सजेस्ट करताना, तर तो रंग जो आहे तो ब्लॅक आहे. मॅडम, कुबल मॅडम, तुम्ही काही म्हणत होता का, काही नाही स्पेलिंग? नाही काही नाही, मी अबंडन्स म्हटले आणि हा, मग त्याचं इंग्लिश हे सांग, म्हणजे डिस्क्रिप्शन सांगतेय. आय हा, ओपन माय आर्म्स टू रिसीव्ह अबंडंटली. येस, म्हणजे आपण मराठीत ना तर तुम्ही सांगतातच आहे, म्हणजे विपुल किंवा मुबलक प्रमाणात गोष्टी येस, मिळण्यासाठी आपण आपल्या येस. म्हणजे कक्षा रुंदावल्या पाहिजेत किंवा वाढवल्या पाहिजेत असं. हा. हा. रामा म्हणून ह्याचा कीवर्ड आहे. रामा, RAMA. म्हणजे त्या लोकांनी सुद्धा ह्याचा जो काही सिम्बॉल आहे, तर त्याचा वापर जो आहे तो रामा म्हणून केलेला आहे. त्याला रंग कुठला वापरावा, तर रंग जो आहे तो काळा रंग वापरण्यात यावा, असा हा नियम आहे. मग आता ह्या ह्याच्यातून जेव्हा जातक आपल्याकडे येणार आहे, तर आलेला आहे समजा, त्याला आपल्याला सजेस्ट करायचंय की खरोखर ह्या सिम्बॉल तू निवडलेला आहे, तर त्या सिम्बॉलचं हे काय आहे, तर कार्लेलियन नावाचं एक हे मिळतं. कार्लेलियन म्हणजे काय, की त्या कार्लेलियनचा स्टोन असतो, तो स्टोन लिहून घ्या पाहिजे, कार्लेलियन म्हणून. हं? कार्लेलियन, CARNELIN, कार्लेलियन. हा, आणि रंग आहे 12. आता राहमा असं त्याचं हे आहे, म्हणजे त्या अमेरिकन लोकांनी. आणि फिजिकल बॉडी जी आहे त्याची, ती लोअर लेगची आहे. आता लोअर लेग म्हणजे त्या ठिकाणी पायाच्या खालचा भाग जो आहे, तर त्या ठिकाणी तो सूचित केलेला आहे. म्हणजेच काय, की अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये हे कार्ड उत्तम कार्ड आहे, काही ह्याचं हे नाहीये. पण जातकाला जर तुम्ही सजेस्ट केलं की हे कार्ड वापर, त्याचे प्रश्न कोणते असतील त्या प्रश्नावरती जातकाला आपल्याला सजेस्ट करायचं आहे. मग तिथून जर एखाद्या गोष्टीमध्ये त्याची वाढ करायची असेल किंवा त्याचं दुःख निवारण करायचं असेल, त्याची गरज काय, हे पहिल्यांदा आपण ज्योतिष ह्या नात्याने ओळखलं पाहिजे. की खरोखर एखादी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे आणि त्या व्यक्तीला आपल्याला सजेस्ट करायचं असेल, तर हे कार्ड त्याचं दुःख जाणून तुम्हाला ह्या कार्डाची उपासना करा किंवा तुमच्या घरामध्ये लावा. तर हे कार्ड अतिशय, ज्याला आपण म्हणतो, पॉझिटिव्ह आहे. आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये जातक जर जाणार असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा एक ग्रेट सिम्बॉल म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे अति उच्च सिम्बॉल म्हणून सजेस्ट केलेला आहे. तर ह्याचा वापर अशा रीतीने करावा. आता जसं की ह्या कार्डावरती जर समजा तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल, तर मुभा आहे, तरी सुद्धा तुम्ही तुमचा माईक चालू करून व्यवस्थित प्रश्न विचारावा. 1 अंकाचा हे जे कार्ड आहे त्याच्यावरती तिथे कोणाला प्रश्न विचार, काही कळलं नसेल तर सांगा. प्रश्न आहे कोणाला? असेल तर करा असेल. हँड रेज. हं. कोणाला प्रश्न असेल तर हँड रेज करा. तर मी विचारू का? हा, बोला ना मॅडम, बोला. हा. आता हे अबंडन्सचं कार्ड आहे आणि त्यांनी ते फिजिकल बॉडी पार्ट लोअर लेग सांगितलाय. पण मग हो. आपण लोअर लेग म्हणजे मग आपण असं घोट्याच्या खालचा पकडायचा की कसा? हा, लोअर लेग म्हणजे कसं आहे, पाऊल जे असतं ना मॅडम, हा, ते. तर पाऊल, हा, तर हा. त्याच्यावरती ह्या कार्डाचा अंमल आहे. हा. कळलं का? म्हणजे हा. त्या ठिकाणी यदाकदाचित एखाद्या व्यक्तीच्या याच्यामध्ये जर समजा कार्ड निवडलं गेलं, तर ह्या हम्म. कार्डाचं जे काही अंमल आहे तो लोअर लेगला आहे. आणि त्याचा रामा हा जो कीवर्ड आहे, हा. तर ते मिनिंग जे आहे ते वेगळं आहे. त्याच्यानंतर हम्म. त्याचा कलर ब्लॅक आहे. आणि होय. रत्न किंवा तत्सम जे काही क्रिस्टल वापरायचं आहे, तर हा, ते ते क्रिस्टल सुद्धा वापरताना तुम्हाला कार्नेलियन, कार्नेलियन. हा. ते क्रिस्टल मिळतं. आणि तो कार्नेलियन हे क्रिस्टल आहे, पण तो क्रिस्टलचा जेमस्टोन तुम्ही त्याचा वापर करून तुमचं दुःख निवारण हा. करू शकता. पण येस. तो स्टोन वापरायचा की त्याच्यावर हे म्हणजे हे अबंडन्सचं हे जे आपल्याला म्हणजे हे काय सिम्बॉल आहे ना, हजीबू व्हेरी सिम्बॉल, गुड, तर तो व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा तो पण हे करायला हवा ना. हम्म. व्हेरी गुड. असं आहे मॅडम, कार्लेलियन हम्म. स्टोन वरती बरीचशी अक्षरं किंवा सिम्बॉल लिहिलेलं किंवा नंबर लिहिलेले हा. आढळतात आपल्याला.
होय. आणि त्याच्यामध्ये ते नंबर जे आहेत ते एका क्रिस्टलच्या पर्टिक्युलर ज्याला आपण म्हणतो की कोणत्या रंगाचं क्रिस्टल आहे, ते कार्नेलियन ग्रीन रंगाचं क्रिस्टल आहे. आणि असे हे जे सिम्बॉल आहेत ते तुम्हाला तयार मिळतात. आता होय. हल्ली कसं झालेलं आहे की ते सिम्बॉलची लोक अंगठी बनवतात, त्याचं हम्म. लॉकेट बनवतात. आणि असे जे सिम्बॉल आहेत ते साधारणतः 80 रुपयाला, पण सगळ्या विक्रेत्यांकडे असे सगळे सिम्बॉल उपलब्ध असतील असं नाही. म्हणून त्याकरता स्पेशली आता जसं मी बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी विचारलं, तर ते म्हणाले की सगळीच्या सगळी सिम्बॉल तुम्हाला पाहिजे असतील तर पहिला ऑर्डर द्यावी लागेल आणि होय. त्याला अनुसरून 88 सिम्बॉल तुम्हाला उपलब्ध करून देऊ. कळलं? हा, पण ऐका ना, तर बोला ना. आता समजा आपण ते कार्नेलियनचे स्टोन्स आणले. हा, आता आता हा, आपण हा. ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर आहोत. आपल्याकडे हो. क्लायंट आला आणि समजा आपण त्यांना आपल्याकडनंच हवंय, तर मग आपण हा. आता त्यांनी ब्लॅक कलर सांगितलाय, तर ब्लॅक कलरनी हा अबंडन्सचा सिम्बॉल त्याच्यावर म्हणजे पेंटनी म्हणजे आपण काढून असं पण देऊ शकतो का? हो, देऊ शकतो ना, का नाही? हा 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 पण गमत अशी आहे ना की जसं हा. आता जे काही ज्योतिषशास्त्रातले नियम आहेत आपल्या या सिम्बॉलचे, तर होय. त्या ह्याच्यातून तुम्हाला जिबू सिम्बॉलचे जे नियम आहेत ते पालन केलंच पाहिजे. येस येस, ते तर आहेच ना. कळलं होय का? होय मग होय. असा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. हम्म. कळलं? आणि ठीक. व्हेरी पॉझिटिव्ह सिम्बॉल आहे. फक्त एवढंच आहे की आता आज आपला पहिला क्लास आहे, लोकांना व्यवस्थित कळावं. कारण का ओके. त्या ह्याच्यातून माणसाला कळलं पाहिजे किंवा खरोखर आपण काय करत आहोत, हो. कुठलं मटेरियल वापरलं पाहिजे, कुठल्या ठिकाणी त्याचा हम्म. उपयोग होईल. पण बहुतेक कार्ड किंवा त्याची फोटो फ्रेम जी आहे किंवा जो हम्म. स्टिकर आहे तो हम्म. तुम्ही त्या ह्याच्यामध्ये कार्डाचा एनलार्ज करून जर स्टिकर हम्म. केला तर साधारणतः 1.5-2 रुपये 3 रुपये लागतात. आणि कलर हम्म. मध्ये घेतला तर 5 रुपये लागतात. होय. मग अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी तो सिम्बॉल भिंतीवरती वापरता येतो. ओके. येस मॅडम. ओके. हा, थँक्यू आता कसं थँक्यू. आहे, तुमची क्युरिओसिटी आहे, तुम्ही प्रश्न विचारत जा. त्या प्रश्नाला अनुसरून आपण आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना उत्तमरित्या आपण त्यांना नाही, हे चांगल्यापैकी फार म्हणजे मार्गदर्शन फार करू. उच्च लेवलचं डिवाइन सायन्स आहे सर. त्याच्यासाठी म्हणजे ह्याचा एक्सपिरियन्स येण्यासाठी आपल्याला म्हणजे काय खूप काय करावं लागेल, मला मराठी शब्द नाही वापरता येत. पण म्हणजे निश्चित. खूप उच्च लेवलचं डिवाइन व्हावं लागेल आपल्याला, असं मला म्हणायचंय. हां. नाही तर डिवाइन पॉवर जर तुमच्याकडे नसेल ना मॅडम, मी हां. मध्ये तुम्हाला हस्तक्षेप करतो हं, थोडंसं. पण तर हं. आपण ह्या विद्येशी ओढलेच जाणार नाही, नाही जोडले जाणार. हां, जाणार ते नाही. तर आहेच आहे. बरोबर आहे. आपण हं. जोडलेच जाणार नाही. होय, मग अशा होय. वेळेला जेव्हा आपल्याकडे ही संस्कृती आहे किंवा हे जे हं, शास्त्र आहे ते हं, कधी टिकतं, तर हं, त्यावेळेला आपल्यापाशी काही असेल तर. पण इट इज हं. डिवाइन सायन्स. येस, येस, येस. हळदणकर हं, मॅडम, काय विचारायचं तुम्हाला, बोला. हं. अनम्यूट करा मॅडम स्वतःला. हो 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 करते. सर मला असं विचारायचं होतं आता म्हणजे माझी शंका बरीचशी कुबल मॅडमच्याकडून मला मिळाली, पण तरी हम्म, त्यातून मला असं वाटतं की समजा आपण तो कार्लेनियन नाही वापरला आणि हम्म, हे रामाचंच पिक्चर हो, म्हणजे एखाद्याला समजा बॉडीच्या लोअर पार्टला पायाला काही प्रॉब्लेम असेल आणि हा, त्याने हे रामाचं पिक्चर उत्तर दिशेला नुसतं लावलं हो, तरी त्याला त्याचा इफेक्ट मिळू शकेल का? नक्की नक्की नक्की. आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला. जसं तुमचं समजा तुम्ही प्रॅक्टिस करत आहात हो. आणि त्या ह्याच्यामधून जर समजा एखाद्या जातकाला तुम्हाला सुचवावं असं वाटलं आणि हा, तुमच्या इच्छेने जर तुम्ही पण कार्ड काढू शकता. अच्छा. म्हणजे समजा टेलिफोनिक एखादी व्यक्ती आपल्याला विचारते आणि जसं आम्ही टेरोचं पण टेलिफोनिक करतो, हो. तर त्यावेळेला समजा तुम्ही एखादं कार्डाची निवड केली, हा, तर ती निवड केल्यानंतर तुम्ही त्याला सजेस्ट करू शकता की ह्या कार्डावरती हा स्टोन आहे, ह्या स्टोनचा वापर कर आणि हे कार्डाचं चित्र तुझ्या घरामध्ये तात्पुरता जरी लावलं हा, तरी सुद्धा मॅडम हरकत नाही. कारण बऱ्याच वेळेला आम्ही करुणारेखी वगैरे ह्यासारख्या एक एक सिम्बॉल जे आहेत ना मॅडम, हा, तर आपल्या भारतामध्ये सुद्धा एक सिम्बॉल आहेत, कमीत कमी 200-200 सिम्बॉल आहेत, 300-300 आहेत. हा. आणि ते सिम्बॉल जे आहे ते तुम्ही वापरू शकता. बरं, तुमचा प्रश्न कंटिन्यू करा. आणि मला हाच प्रश्न होता की मग हे हे चित्र रामाचं चित्र आपण हं. उत्तर दिशेला नुसतं लावलं हो, तरी हो, त्याचा इफेक्ट हो, मिळेल का? हो, हो, हो. हा, आता परत सांगतो मला, दुसरा भाग असा आहे मॅडम की बाजारामध्ये कॉईन सुद्धा मिळतात, हा, पण ते क्रिस्टलचे आहेत. हा, क्रिस्टल रिलेटेड ते मटेरियल आहे. म्हणजे बर, इज अ क्रिस्टल बॉडी. हा, कळलं का? मग हा, त्याचा सुद्धा वापर तुम्ही एखादं समजा चिन्ह जे आहे ते चिन्ह तुम्ही चिटकवू शकता. अच्छा. म्हणजे कार्डच पाहिजे, पेपरच पाहिजे असं नाही, पण ते चिन्ह तुम्हाला मिळालं पाहिजे. हा, कळलं का?
असं आहे. तर त्याच्यावरती तुम्ही हे करू शकता. बरं, दुसरं कार्ड बघा, एक्सेप्टन्स ऑफ युअर ऑप्शन हेल्थ म्हणून आहे. दुसरं 2 नंबरचं कार्ड बघा मुकेश भाऊ. लावला बघा. लावलंय ऑप्टिमम हेल्थ. हा. हा. मग आता हे जे कार्ड आहे, आता ह्या कार्डामध्ये काय सांगितलंय, ज्याला आपण म्हणतो की हेल्थ आणि आपलं आरोग्य, इष्ट आरोग्य ज्याला आपण म्हणतो, की खरोखर आपलं आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे. परत मी तुम्हाला विश्लेषण सांगतो की यदा कदाचित या कार्डावरून तुम्हाला एखाद्या व्यक्तीला सल्ला द्यायचा असेल आणि त्या ठिकाणी जर तो सल्ला रिलेटेड हेल्थ असेल, अगेन आय रिपीट, रिलेटेड हेल्थ असेल, तर त्यावरती तुम्हाला ह्या चिन्हाचं जे हे आहे त्या वापर केला पाहिजे. आणि त्याच्यातून आरोग्याची जी गोष्ट आहे आणि ती स्वीकृती आहे. काय समजले? स्वीकृती. मग आता ही जर स्वीकृती असेल आपल्याकडे, म्हणजे आपलं स्वीकारणं, कळलं का? एखादी गोष्ट आपण स्वीकारतो त्याला स्वीकृती म्हणतो. मग आता अशा वेळेला जर समजा जातकाच्या जीवनामध्ये जर काही कष्ट आले असतील किंवा येणार असतील, तर त्यावेळेला तुम्हाला ह्या ठिकाणी त्याचं जिभूचं जे काही सिंबॉल आहे ते वापरायचं आहे. आता हे सिंबॉल आपल्याला आणखी काय सांगतं, तर सर्क्युलरिटी सिस्टम जी आहे, आपल्या बॉडीची सिस्टम, कुठली सिस्टम सर्क्युलर होणारी, कळलं का? सर्क्युलर. आणि ह्याचं जे सर्क्युलेटर आहे ना, होय. ते सर्क्युलर. म्हणजे रक्ताभिसरण संस्था. हा, जे असतं ना, तर त्यामध्ये दुसरी गोष्ट याचा जेमस्टोन आहे टॉर्कोइज म्हणजे ज्याला आपण जो इराणी पिरोजा म्हणतो ना, बघा, इराणी पिरोजा नावाचं हे येतं आणि तो हिरव्या रंगाचा आहे. याचा रंग जो आहे कुठला, तर हिरवा. आणि हे हेल्थ रिलेटेड आहे. मग ह्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये जसं आपला एंजल्स काय सांगतं, तर एक व्यक्ती जी होती, ती व्यक्तीचा मुलगा पती जो आजारी होता, पण त्या ह्याच्यामध्ये त्याला त्या एंजल्सने असं सांगितलं की हे सिम्बॉल आहे, तर ते आजारपणासाठी तू वापरू शकतो किंवा वापरल्यावरती त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चितच अतिशय चांगल्यापैकी यश मिळेल, असं त्याचं उत्तर आहे. कळलं का व्यवस्थित? मग आता पिरोजा जो आहे तो पिरोजा वापरायला पाहिजे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं, हा टू मी, HATUMI, हा टू मी, आणि त्याचा जे उच्चार आहे त्याचा तो HAHTOOMEE, हा टू वी असं आहे. इट इज रिलेटेड हेल्थ. आणि त्या ह्याच्यामध्ये टार्कोइज जो आहे आणि त्याचा रंग जो आहे तो हिरवा आहे. म्हणजे बाजारामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाचा प्रयोग करणं गरजेचं आहे. आणि हिरव्या रंगाच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये जो काही आनंद आहे किंवा जो काही दुःख जे आहे त्याला बाजूला सारायचं आहे. तर अनेक व्यक्ती तुमच्याकडे आजारपणासाठी आलेले असतात, त्यांना आजारपण असतं, त्यावेळेला हा पर्टिक्युलर सिम्बॉल जो आहे तो वापरून त्याच्यावरती त्या जातकाचं दुःख निवारण करण्याचा संदेश तुम्हाला देता आला पाहिजे. Got it? आलं लक्षात? सर. तर बोला. ज्यांचा बुध खराब असेल त्यांच्यासाठी चांगलं आहे का हा? म्हणजे नाही, समजा आता ह्यांना त्यांना दिलं. हा, आता बुधापेक्षा आता कसं आहे गमत मॅडम, की जातकाच्या समस्या कोणत्या आहेत, त्या हेल्थ रिलेटेड जर समस्या असेल, आता बुध जर तो नॉलेजचा ग्रह आहे, कळलं का? इट इज नॉलेज, सायन्स. आता ज्या ठिकाणी आपण म्हणतो की कॅल्क्युलेशन, हे बुधाकडे आहे. पण त्याच्यामध्ये रिलेटेड हेल्थ जो आहे, म्हणजे त्यातून तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील शारीरिक, तर त्याच्यावरती तुम्ही हा उपाय करायचा असतो, किंवा हे कार्ड वापरायचं असतं, जेमस्टोन वापरायचा असतो, क्रिस्टल वापरायचं असतं. आता हे जे क्रिस्टल आहे, तुम्ही बिलीव्ह करणार नाही मॅडम, माझ्याकडे हे टॉर्कोइज जो आहे ना, तो 4.5 ते 5 किलो वजनाचा आहे, कळलं? मग तुम्हाला हेल्थ जी आहे त्या हेल्थ मध्ये तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता. बर, काय म्हणताय मॅडम? बोला स्मिता मॅडम, बोला. सुमिता मॅडम माईक हे करा, अनम्यूट करा स्वतःला. हा, एक मिनिट. बोला. बोला बोला. हा सर, हे कुठल्या दिशेला वगैरे लावायचं किंवा काय? उत्तर दिशा. हे पण उत्तर दिशेलाच लावायचं? हो, उत्तर दिशा.
अच्छा, आणि हे फक्त जवळ बाळगायला द्यायचं की त्या आजारी लोकांच्या रूम मध्ये ठेवायचं? आता 2 पार्ट आहेत मॅडम. जर समजा आपल्या व्यक्तीला हे जे सिम्बॉल आहे, हे जर तुम्हाला मिळालं बाजारामध्ये, हे असं सिम्बॉल तर तुम्ही त्याच्या खिशामध्ये किंवा आता समजा की 2 पीस त्याचे घेतले, 3 पीस घेतले, तर ती एनर्जी जी आहे ती तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर कॅव्हिटीमध्ये वाढवता येते. आणि ह्या सिम्बॉलची एनर्जी ही त्या जे आजारी व्यक्ती असेल त्याच्या बेडरूममध्ये म्हणा, तो जिथे वास्तव्य करत असेल तिथे म्हणा, किंवा त्याच्या हातामध्ये म्हणा, त्याच्या पर्समध्ये म्हणा, जर हा सिम्बॉल किंवा त्याने जर रोजच्या रोज जर सिम्बॉल पाहिला, वारंवार जरी पाहिला, तरी सुद्धा हरकत नाही. हा ओके, पर्टिक्युलर रिलेटेड हेल्थ सिम्बॉल आहे. ओके. कळलं? हा. सर, ह्याच्यावरून आता आपल्याला म्हणजे आता आपल्याला हे समजा कार्ड आपण सिलेक्ट करायला सांगितलं लोकांना. हो. हा, आता हे सिलेक्ट केलं तर ह्याच्यावरून आपल्याला भविष्य सांगायचं आहे की फक्त आजारासाठी हे जवळ ठेवायचंय? नाही, सांगतो. जर जेव्हा तुम्ही टेरो सारखा स्प्रेड करता, त्यावेळेला टेरो सारखा स्प्रेड करून जर जातकाने ह्या कार्डाची निवड केली, त्यावेळेला तुमचं उत्तर पाहिजे की यदा कदाचित तुमच्या जीवनामध्ये आजारपणा संदर्भातील काही प्रश्न येऊ शकतील, उपस्थित होऊ शकतील, म्हणून तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीचा तुम्ही जर वापर केला, त्या रंगाचा, त्या स्टोनचा, जसा ग्रीन रंग सांगितलेला आहे, आणि तो जो सिम्बॉल आहे तो ओनली रिलेटेड टू इम्प्रूव्ह द हेल्थ, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं व्हावं ह्याच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील त्यासाठी हे सिम्बॉल उपयोगाचं नाही. बरोबर, कळलं बरोबर, का? म्हणून त्या बरोबर. ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलर हेल्थ रिलेटेड जर काही प्रश्न असतील, तरच तुम्हाला हे कार्ड किंवा हे सिम्बॉल, याचं जे काही पिरोजा नावाचा जो स्टोन आहे तो तुम्ही परिधान करू शकता, आणि त्याच्यावरती पूर्णपणे त्याचं रिलीफ आणि रिकव्हरी हे निश्चित होऊ शकते. ओके सर, थँक्यू. थँक्यू. कुलकर्णी मॅडम विचारा. हा, नमस्कार सर. नमस्ते. सर, तुम्ही आता हे म्हणालात की आजारावरती वगैरे वापरलं जातं. आता जसं काही स्विचवर्ड्स असतात, जसे बॉडी पार्ट वरती पण लिहिले जातात काही. हो, तर तसं जर एखादा हा माणूस जर काढू शकत असेल असे सिम्बॉल, म्हणजे त्याला ड्रॉइंग वगैरे बऱ्यापैकी आहे आणि तो व्यवस्थित जर काढू शकत असेल, तर त्यानं बॉडी पार्ट वरती जर असा काढला तर ते चालतं का? बघा, पहिली गोष्ट म्हणजे बॉडी पार्ट मध्ये तुम्हाला ते एकदा काढल्यानंतर ना, ते जर नष्ट करायचं असेल तर त्याला भरपूर काही प्रॉब्लेम आहेत. नाही, कारण म्हणजे हे मी ह्यानी म्हणत नाही, टॅटू आपलं टॅटू टॅटू नाही म्हणत, रोज पेननी जर काढायचं म्हटलं. आता रोज कोण आर्टिस्ट काढणार मला सांगा? नाही, आता एखाद्याला आहे, ठीक आहे बाबा, काही हरकत नाही, मी असेल तर काढू काढू शकेन. शकतो. हा, मग ते असेल तर काढू कुठे बॉडी शकतो. पार्ट वरती म्हणजे कुठे काढायचं? त्याला काही विशिष्ट आपल्या जागा म्हणजे आपल्या हातावरती नाही, वगैरे? होतं असं काय माहितीये का, की कमरेच्या मागच्या बाजूला जे माकडं असतं त्या बर. कमरेच्या वरती काढायचं असतं, आणि तो अच्छा. उजव्या बाजूचा जो भाग आहे त्याच्यावरती. बर. आता आपण अनेक लोक पाहतो त्यावेळेला त्यांचा पण तिथे टॅटू जो काढलेला असतो. आता हा. तो टॅटू कसा असेल, तर कशासाठी वापरायचा आहे हे पहिल्यांदा आपल्याला नॉलेज पाहिजे. बरोबर आहे. हो. त्याची ओळख झाली पाहिजे आपल्याला. कळलं का? अच्छा. तरच तुम्ही त्याच्यातून त्याचा उपयोग करू शकता. अदरवाईज इट इज नॉट युजफुल. अच्छा, म्हणजे म्हणजे हे आवश्यकता असेल आजारासाठी तर. असल्यामुळे तुम्ही जे माकड हाडावरती म्हणाले, जिथे आपला मेन बेस असतो, हा हा आता कसं बॉडीचा आहे बघा, जिथे तुम्हाला कंट्रोल सांगतो मी, सांभाळला जातो म्हणून आपण. की आमचे काही मित्र आहेत ते आर्टिस्ट आहेत. आता त्या ह्याच्यामधून जेव्हा ते हे करतात, तर ते काय करतात, आपला जो काही हात आहे, अंगठा आहे, अंगठ्याच्या वरचा भाग जो आहे तर त्याच्यावरती ते टॅटू काढतात. आता बर. ते टॅटू काही वेळेला जेव्हा त्यांना काम मिळतं किंवा कामाची काही गरज असते, कामाची आवश्यकता असते, त्यावेळेला ते टॅटू पर्टिक्युलर जो सिम्बॉल येईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन. पण अच्छा. हा बर. सिम्बॉल जो आहे मॅडम, इट इज ओनली फॉर रिलेटेड हेल्थ. हेल्थ. हा, मग मी हेल्थ साठीच म्हणलं, की असं जर कोणी काढू इच्छित असेल, की आम्ही हो काढू रोज म्हणे, हो, तर का आता हरकत नाही ना. पाठीमागच्या बाजूला तर त्याला काढता येणार नाही त्या व्यक्तीला, बॅकबोनला. हा, नाही. तर मग असं पायावरती किंवा हातावरती काढू शकतो का, असं मला म्हणायचं. बरं, मला सांगतो, बॅकबोनला पेक्षा कमरे जिथे आपण कट्टी असते ना, कमरेवरती हात ठेवतो हो, हो, हो. त्या ठिकाणी काढायचं असतं ते. अच्छा. कळलं का? बर. हो. ओके. हं? ठीक असं आहे. आहे. धन्यवाद सर. ओके. आणि अंजली आरती जोशी बोला, काय? विचारा मॅडम. हो सर, माझा प्रश्न असा होता, की जसं आपण आता हे रामा आणि एक हाटुमी हे दोघी हे सिम्बॉल बघितले, तर हा. याच्यामध्ये आपण कार्लेनियम जो आहे,
तो स्टोन सांगितला. पण हो. हे जर आपल्याला बाजारात उपलब्ध असेल किंवा आपण त्याच्यापर्यंत नाही पोहोचू शकलो, आपल्याला जर नाही मिळालं, तर आपण स्वतः हे कार्डवरती ड्रॉ करू शकतो का? त्याच्यासाठी कुठलं विशिष्ट प्रकारचंच कार्ड पाहिजे वगैरे असं काही आहे? नाही नाही नाही, असं बघा, पेपर हा चांगल्यापैकी सफेद रंग पाहिजे. हां, आता हां. जसा हा सफेद रंग आहे. आता हां. तुम्ही कुठे राहता? मुंबईत राहता का? हो, मुंबईला राहते. मुंबईला राहत असाल तर मी तुम्हाला हां. एकदम चांगल्यापैकी सगळ्या गोष्टी मिळतील असा पत्ता देतो. ओके. मुंबईला पोलीस हेडक्वार्टर आहे. ओके. त्याच्या समोरच्या भागामध्ये पार्किंग लॉट आहे. तिथे हां. क्रिस्टलची 4-5 दुकानं आहेत. तिकडे ओके. तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि ओके. तुम्ही पर्टिक्युलर जर समजा त्या ठिकाणी गेलात तर त्याच्याकडे जर तो सिम्बॉल उपलब्ध असेल तर तुम्हाला देईल. ओके. किंवा तुम्ही 88 सिम्बॉल एकत्र बनवून नंतर त्याच्यावरती सुद्धा कार्ड नसतील तरी सुद्धा ते 88 सिम्बॉल, पण ते महाग आहे. कारण का की हो. साधारणतः 100-150 रुपये एकेका सिम्बॉलचे प्राइस आहे. ओके, ओके. साधारणतः 12,000-13,000 रुपये संपूर्ण बटवा असतो, त्या बटव्याची किंमत आहे. कळलं? ओके. हो. ओके. पण एखाद्याला जर आपल्याला द्यायचं असेल किंवा आपल्याकडे समजा कोणी असं आलं, की आजारी आहे वगैरे ह्या गोष्टीसाठी, तर मग आपण त्याला पेपरवरती ड्रॉ करून त्या कलरने ड्रॉ करून देऊ शकतो ना? सांगतो परत मॅडम तुम्हाला. हां. तुम्हाला ड्रॉ करण्याची आवश्यकता नाही. हां. या कार्डाची तुम्ही एक कॉपी केली म्हणजे आपण ओके. फोटोग्राफी केली आणि ती हां, झेरॉक्स हां. वाल्याला पाठवली किंवा आपल्या हां. जातकाला पाठवली तर तो हं. 2 रुपयाची किंवा 5 रुपयाची झेरॉक्स वाल्याकडे जाऊन घेऊ शकतो. शकतो. ओके, ओके. म्हणजे तिथे 5 रुपयाचा खर्च झाला की नाही? हो, हो, हो. हं. आणि मग त्याला फ्रेमिंग करावं लागते किंवा तो पेपर जो आहे तो त्याच्या तिथे बैठकीच्या रूम मध्ये ठेवू शकतो. त्याचं जिथे वास्तव्य असेल त्या ठिकाणी ठेवू शकतो. कळलं? असं आहे. हो, हो. थँक यू सर. आता कोणी हात उंचावला आता? सांगा. कोण नाही होतं? सर आता. आहे प्रश्न कोणाचा? असेल तर हँड राईज करा, नाही तर सर पुढे जातील मग. आलं आलं आता होतंय हात हं. होता. हां, अंजली भिडे. विचारा. बोला भिडे विचारा. मॅडम. भिडे मॅडम. नमस्कार सर, हे जे नमस्ते. ग्रीन कलर म्हटलेलं आहे हा त्या व्हाईट पेपरवर सिम्बॉल ग्रीन कलरनी करायचं का काय म्हणजे? हा फार फार चांगला प्रश्न आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. मॅडम असं आहे की यदा कदाचित जातकाच्या उपयोगामध्ये एखादा हिरवा रंग जर त्याच्या जवळपास असेल किंवा त्याचा कपडा म्हणा किंवा त्याचं बैठक म्हणा, हिरव्या रंगाचं त्या ठिकाणी पेहराव म्हणा, तो ग्रीन कलर जो आहे तो पर्टिक्युलर ह्या कार्डासाठी आपल्याला सजेस्ट केलेला आहे. कळलं? हिरवा रंग. आणि आरोग्याचा मी तुम्हाला फार चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही, तर इट इज व्हेरी अप्रिशिएटेड. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये जातो, बरोबर आहे, तर मेडिकल सायन्सचाच रंग हिरवा आहे. माहितीये तुम्हाला? भिडे मॅडम ऐकायला येतं? भिडे मॅडम, हा येत आहे सर, मला हे केलं गेलं होतं. माईक बंद नका करू. हा ठीक हा आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं तर मेडिकल सायन्स मध्ये जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तिकडे हिरव्या रंगाचा वापर केलेला आहे की नाही? हो हो. मग जर समजा जी व्यक्ती तब्येतीने ठीक नसेल हम्म. तर त्यावेळेला तिथे हिरव्या रंगाचा पडदा, हिरव्या रंगाचं बेडशीट, हिरव्या रंगाच्या ऍक्टिव्हिटीज ज्या त्या हम्म. जर घातल्यानंतर आरोग्याला निश्चितच चांगल्यापैकी रिलीफ मिळतो. अच्छा. म्हणजे आरोग्य तयार होतो, हा रोग निघून जातो. कळलं? हा. असं आहे. म्हणून जी व्यक्ती आजारी असेल त्याने कधीही निळा रंग वापरू नये. अच्छा. त्याला पॉझिटिव्ह रंग आहे ग्रीन. बोला आणखी कोण आहे? कोणाला विचारायचं आहे? आहे अजून कोणाचा प्रश्न? नाही सर. नाही, चला ठीक आहे. बरं, आता तिसरं कार्ड लाव मुकेश भाऊ. लावला सर. मग आता हे कार्ड आपल्याला काय सांगतं? किंग, ज्याला आपण म्हणतो की सत्यता आणि खरेपणा. काय म्हणतात त्याला कोमल मॅडम? काय त्याचं हे आहे? ऑथेंटिसिटी. म्हणजे आपण जे रत्न सर्टिफाईड करतो तशाच प्रकारे एखादी गोष्ट जी आहे ती सत्यपणामध्ये आणायची आहे का खरेपणा त्याच्यातला आपल्याला शोधायचा आहे का? आता ह्याचे उदाहरण कसं आहे ते तुम्हाला मी सांगतो. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे जातक आलेला आहे आणि तो कुठल्या तरी याच्यामध्ये गुंतलेला आहे असं समजा की त्याला त्रास होतोय, पण त्याला तिथे तपासून पाहायचं आहे. कुठलीही गोष्ट एक्झामिन करायची असते, सत्यता पडताळून पाहायची किंवा त्याचा खरोखर
खरेपणा आहे का आणि तो उघडकीस यावा, वाक्य बरोबर आहे का? तो खरेपणा म्हणजे त्याला जाणून घ्यावा. खोटेपणाशी तो एखादी गोष्ट करत असेल तर त्याला सत्यता सापडणे आवश्यक आहे. तर ह्या करता म्हणून हे कार्ड जर सूचित केलेलं आहे. म्हणजे 3 अंकाचं जे कार्ड आहे, 3 नंबर. कार्ड नंबर काय? 3. त्याचा रंग जो आहे तो ब्ल्यू आहे. कळलं का? ब्ल्यू रंग आहे म्हणजे सत्यताचं हे करणं. आता सोलर पिक्सल हा जो आपला चक्र जे आहे आणि सोडालाइट म्हणून एक क्रिस्टल येतं. सोडालाइट, SODILATE, सोडालाइट हे क्रिस्टल येतं. हा, कळलं का? SODALITE हा त्याचा वर्डिंग आहे. सोलोडाइट अशी क्रिस्टल बरीचशी आहेत. तर त्या ह्याच्यातून त्याचा वापर आणि ब्ल्यू रंगाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाचं जे काही स्पष्टपणा आहे. आता ब्ल्यू रंग हा कोणाचा आहे? तर शनिग्रहाचा ब्ल्यू रंग आहे. बरोबर आहे? होय सर. हा. आणि दुसरी भाग असा आहे की आय एक्सप्रेस माय थ्रू द नेचर. जे नेचर आहे तर आकाश कसं आहे? निळ्या रंगाचा आहे की नाही? होय. हा मॅडम. आणि हो. ज्याला आपण म्हणतो प्रेम, ज्याला लव हम्म. किंवा त्या ठिकाणी मिळणारं प्रेम जे आहे तर आपण म्हणतो नीला आसमान. बरोबर आहे की नाही? तर एखाद्या व्यक्तीला जर कुठली कमतरता असेल, त्याला सत्यता पडताळून पाहायची असेल, त्याला खरेपणा शोधायचा असेल, वाक्य व्यवस्थित लक्षात घ्या, लिहून घ्या, तर त्या ठिकाणी जातकाने अशा रंगाचं किंवा तत्सम कार्ड, तसा सिम्बॉल जर तुम्ही एकत्रित करून जर तिथे वापरला तर निश्चितच जातकाचे प्रश्न सुटतील. अनेक वेळेला मनुष्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही, त्याला खरं कोण आहे हे कळू शकत नाही, कळत नाही. आणि जर त्या ठिकाणी यदा कदाचित, परत सांगतो मी तुम्हाला, अगेन आय रिपीट, की यदा कदाचित एखादं स्थळ आलं आणि त्या स्थळामध्ये आपल्याला तपासणी करायची असेल तर अशा वेळेला सुद्धा जर हे कार्ड किंवा हे सिम्बॉल त्या ठिकाणी तुम्ही लिहिलं तर तुम्हाला आपल्या जोडीदाराचा, म्हणजे जो होणार आहे, झालेला नाही, होणार आहे, तर त्याची सत्यता आपल्याला तपासून पाहता येते. कुठल्याही गोष्टीची जी काही प्रूफ आहे तर त्याची, ज्याला आपण म्हणतो शिक्कामोर्तब आहे आणि सत्यता आणि खरेपणा त्याची क्वालिटी आहे, तर त्यावेळेला तुम्हाला ह्या कार्डाचा जो सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलचा वापर करून तुम्ही ती सत्यता पटवू शकता. गॉट इट? आलं लक्षात? होय सर. हा. प्रश्न आहेत कोणाचे? असतील तर हँड रेज करा. नाही, कारण का की कुलकर्णी मॅडम बोला. विचारा मॅडम. सर तुम्ही म्हणालात की आता लग्नाचं स्थळ वगैरे आलं तर सत्यता पटवून घेण्यासाठी हे वापरायचं, पण म्हणजे नक्की काय करायचं सर? असं आहे, तुम्ही शोध घेता की नाही? आपण म्हणतो हो. की मुलगा आलाय, तर समजा त्याच्यातून जर काही चुकीच्या गोष्टी असतील आणि सत्य गोष्टी तुमच्या समोर येणं, हा. असत्य गोष्टीचा नाश होणं, कळलं? हा. मग एखादी गोष्ट काही फसवणुकीच्या बाबतीमध्ये होत असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ह्या कार्डाचा, ह्या सिम्बॉलचा वापर करता येतो. अच्छा, म्हणजे आता समजा मुलीकडची बाजू आहे आणि आता कुठली एखाद्या मुलाचं बाजू, स्थळ आलंय. हा. कुठलीही हा. बाजू असू द्या. नाही, उदाहरणार्थ म्हणजे तर तो मुलगा कितपत खरं सांगतोय वगैरे, म्हणजे नक्की आपण काय करायचं? त्याला हे सिम्बॉल दाखवायचं की नक्की येस, करायचं काय? येस. हे सिम्बॉल त्याच्याकडे द्यायचं. अगेन हा. आय टेल यू, तुमच्याकडे कार्ड असेल तर त्याला पोस्ट करा. हा. बरं, दुसरी गोष्ट अशी मॅडम, सत्यता जी काही आहे ना ती अनेक गोष्टीची असू शकते. तुमचा प्रश्न मी सांगतो व्यवस्थित. आता यदा कदाचित तुम्ही जर फ्लॅट घेणार असाल हा. आणि तो बिल्डर चांगला आहे का वाईट आहे, हो, हे पण आणि तपासता येऊ शकतं. बरोबर. आहे हा. की हा. नाही? मग होय, आता होय तिथे सर. किती खरेपणा आहे, मग होय, आपली म्हणजे तो फसवणूक फ्रॉड होणार आहे की आहे काय का? त्यांनी केलं, हा, येस, असं काही येस, आहे का? येस. करेक्ट. मग हा. त्यावेळेला कुठलीही सत्यता तपासून पाहायची असेल बर. तर त्यावेळेला तुम्हाला याचा खरेपणा हा तुमच्या समोर येईल. माझं अच्छा, वाक्य म्हणजे बरोबर आहे का? हा, त्याची उघडा पडेल त्याचा खरेपणा खोटेपणा जो काही आहे तो. जे असेल ते. हा. हा. करेक्ट. ओके. शेवटी तुम्ही कुलकर्णी आहात, तुम्हाला भाषा बरोबर कळते. हा, आलं शिंदे साहेब लक्षात बोला. सर. शिंदे साहेब बोला. शिंदे साहेब बोला. अनम्यूट करा स्वतःला.
हम्म. सर तुम्ही जे आता सांगितलं सत्यता पडताळण्यासाठी आपण जे हे कार्ड आलं कार्डाचं हे असेल हो हो तो कॉल म्हणजे आता समजा एखाद्या आता स्थळ म्हणा किंवा कुठल्याही या गोष्टीसाठी म्हणजे त्याची क्लॅरिटी आपल्याला हे करायची असेल आणि या हो. कार्डाच्या तर त्याला समोरच्याला कालावधी पाहिजे. आता आपण सांगू शकतो ना की आता ह्या मॅडमने विचारलं की असं स्थळ आलं तर मग तुम्ही ह्याचं हे बघा सत्यता पडताळून बघा. हो, ओके हो, हे चिन्ह किंवा हे कार्ड किंवा समथिंग हो, हो, रंग ह्याच्यामध्ये हो, हो. बघा. मग येस त्याला येस किती कालावधी लागेल याचं जर आपण जर हे केलं तर बरं होईल. कारण का की तो वाट बघत असणार ना. आता आपण हे वापरतोय कार्ड किंवा आपण चिन्ह वापरतो त्याला कालावधी पाहिजे. बरोबर. आता काय गंमत आहे साहेब की हा. समजा तुम्ही आता स्वतः ज्याला म्हणतो आपण की स्पिरिच्युअल पॉवर मध्ये आहात, कळलं का? येस सर येस सर आणि इंट्युशन पॉवर सुद्धा आहे तुमच्याकडे. सर आता त्या इंट्युशन पॉवर मध्ये कसं असतं की तुमची जजमेंट आहे, त्या जजमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता 8 दिवस हा पेपर आहे, हा तुमच्या हा. घरामध्ये ठेवा आणि तुम्ही Yes, sir. कुठेही जाऊ नका. लगेच तुम्हाला चांगलं का चांगलं, वाईट का वाईट, दूध का दूध, पाणी का पाणी. येस सर आमच्या फायद्याचं कार्ड आहे ना ते. मी सगळ्यांची ओळख करून देतो. शिंदे साहेब आमचे फार चांगले मित्र आहेत आणि ते पोलीस खात्यामध्ये आहेत आणि ते राष्ट्रपती त्यांना पदक मिळालेलं आहे. तर त्यांचं अभिनंदन पुन्हा करतो. आणि त्या Thank you, ह्याच्यामध्ये thank you. अतिशय चांगली व्यक्ती आहे, एकदम सोशल आहेत, सपोर्टिंग आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये ते राष्ट्रपती पदक त्यांना मिळाले म्हणजे तुम्ही विचार करा कर्तव्य कसं असेल. तर एनिवे सर, तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन शिंदे सर. थँक्यू. सगळ्यांचं मी आभारी आहे सर. सगळं तुमच्या सगळ्या ब्लेसनी मी आणखीन पुढे प्रगती करेन. थँक्यू. थँक्यू थँक्यू. हा पुढे बोला आणखी. पुढे प्रश्न. आपण चांगल्यापैकी क्लास शिकायचा आहे. हा बोला. हळदणकर मॅडम विचारा. अनम्यूट करा स्वतःला. अनम्यूट करा अनम्यूट. हा केलं. हा बोला. पहिल्यांदा आज शिंदे साहेबांची ओळख झाली. त्याच्याबद्दल आवाज मॅडम तुमचा जातोय. नेटवर्क नाही तुम्हाला बरोबर. माझा प्रश्न असा आहे आता हो. येतोय आता येतोय येतोय का? येतोय बोला. आता येतोय का? हा. मी म्हटलं की शिंदे साहेबांची ओळख झाली आणि ती ओळख सरांनी करून दिली म्हणून सरांचे पण आभार आणि शिंदे साहेबांचं अभिनंदन. धन्यवाद. आता माझा बोला. प्रश्न बोला. शिंदे साहेबांनी विचारला पण तरी पण मला असं विचारायचंय की एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल म्हणजे आता तुम्ही एका म्हणजे बिल्डरचं उदाहरण दिलं तर तत्सम कोणत्याही गोष्टीची आपल्याला खात्री करून बरोबर. घ्यायची खात्री हा असेल, शब्द फार चांगला आहे. मला बरोबर आहे. बोला बोला. हा मला खात्री करून घ्यायची आहे म्हणून मी हे सिम्बॉल जवळ बाळगते. नक्की नक्की. हा तेच मला विचारायचं म्हणजे कोणा संबंधी आहे त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. मला एका बरोबर. हा नाही म्हणजे कसं तो प्रश्न आपण मनात बाळगून की या व्यक्तीबद्दल मला माहिती मिळाली पाहिजे किंवा या गोष्टी संबंधी मला एक नोकरी सोडून दुसऱ्या हो नोकरीत हो जायचंय हो. तर तिथे मला यश मिळेल की मला समाधान मिळेल या संबंधी जाणून घ्यायचं आहे. तर मी Yes. तो माझ्या मनात संकल्पना करायची की मला नोकरीसाठी याच्याकडून नक्की. जास्त चांगली संशय दूर व्हायला पाहिजे असं येस समजून येस ते आपल्याकडे येस कार्ड येस. ठेवले. ओके. खात्री हा शब्द जो आहे ना मॅडम, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हा. कळलं का? हो सर. आणि त्याच्यातून तुम्हाला उत्तर मिळालं असेल असं मला वाटतं. हो मिळालं उत्तर सर. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. थँक्यू सर. नेक्स्ट कोण आहे? आहे प्रश्न अजून कोणाचा? नाही सर. ठीक आहे. 4थ्या नंबरचं कार्ड लावा. प्रबोधन त्या कार्डाचं मराठीतलं नाव आहे. त्याच्यामध्ये अवेकिंग. अवेकनिंग. आता त्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं? तर त्याचा रंग जो कुठला आहे तो रंग आहे येलो. बरोबर आहे? बघा नाही का? हा. मग आता अशा वेळेला जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला कार्ड वापरायचं आहे आणि हे कार्ड काय सांगतं हे पहिल्यांदा समजून घ्या. त्याचा हुका हा कोड वर्ड आहे. हुका HUKA. कळलं? आणि त्या ह्याच्यातून जसं समजा एखाद्या वेळेला आपलं मन, माय हार्ट,
आणि माझा आत्मा हे काय दर्शवतं, ह्या बाबतीमध्ये हे कार्ड आपल्याला विचार सांगतो की याच्यातून खरोखरीच एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये जर एखादा प्रश्न आला असेल तर त्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा वापर करायचा. आणि दुसरा भाग असा आहे की ती जागृतता आहे, म्हणजे प्रबोधन आहे. लक्षात घ्या, परत अवेकिंग म्हणजे प्रबोधन आहे ना मॅडम. आपण प्रबोधन हो. करतो, एखादी गोष्ट सल्ला देतो. मग अशा व्यक्तीला जर समजा एखादा चांगला सल्ला मिळत नसेल तर त्या ठिकाणी त्या जातकाने हे कार्ड वापरल्यानं, माझा फोटो दिसतोय का तुम्हाला आता? दिसतोय. हा, मग ते कार्ड जे आहे जर तुम्ही वापरलं तर त्याकरता तुम्हाला त्याच्यातून पिवळा रंग जो आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि त्या पिवळ्या रंगामध्ये गुरुग्रहाची शक्ती जास्ती असते. म्हणून अशा वेळेला तुम्हाला त्याच्यातून कुठल्या गोष्टीचं जे साहित्य आहे ते मिळवायचं आहे. म्हणजे आपण प्रबोधन करू शकतो. यथाकथाची प्रबोधन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट लोकांना सांगणे की लोकांकडून आपल्याला माहिती मिळणे, ह्या दोन्ही भागाचा जो भाग आहे तो आपण विचार करू शकतो. त्याच्यामध्ये क्लिअर क्वार्ट्स नावाचं एक क्रिस्टल, क्लिअर क्वार्ट्स ही एक फॅमिली आहे क्रिस्टल मधली. आणि त्या क्रिस्टल फॅमिलीतून क्लिअर जो क्रिस्टल असतो ज्याला आपण म्हणतो मिल्की नाही, ट्रान्सपरंट क्रिस्टल, क्लिअर. आणि तो क्लिअर क्रिस्टल जो आहे ज्याला आपण म्हणतो असा गोल खडा पण मिळतो, ट्रान्सपरंट क्रिस्टल पण मिळतं. त्या ठिकाणी त्याच्यावरती हे चिन्ह तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि एखादी जागृतता ज्याला आपण म्हणतो प्रबोधन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते निश्चित चांगल्यापैकी प्राप्त होतं. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या ज्ञानामध्ये येते. आणि अशा वेळेला त्याचा हुका नावाचं जे काही वर्ड आहे तो हुका, आणि त्याच्यातून हे अंमल कुठे आहे आता, तर खांद्यावरती आहे. कळलं का? आपला खांदा म्हणजे खांद्यावरती त्याचा अंमल आहे. म्हणून यदा कदाचित एखाद्या व्यक्तीच्या याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नावरती तुम्हाला हे कार्ड आणि हा सिम्बॉल, ही निशाणी त्या ठिकाणी सजेस्ट करता आली पाहिजे. लक्षात आलं तर हा सांगा, नसेल आलं तर ना सांगा. होय सर. मी आता विचारू का मग या संदर्भात? विचारा ना, विचारा ना, का नाही. हा, आता आपण हा फिजिकल बॉडी पार्ट शोल्डर्स म्हणजे खांदे सांगितलंय ना, पण मग Yes. समजा कोणाला असं फ्रोजन शोल्डर किंवा खांदे दुखीचा असा त्रास आहे असं हो. समजा आपल्याला कोणी हो सांगितलं हो तर हो मग हो आपण हे कार्ड त्यांना म्हणजे वापरा असं सांगू शकतो ना बिनधास्त? नक्की नक्की. बघा आता त्याच्यामध्ये तुम्हाला आता मला पण एक एक गोष्टी ज्या आहेत त्या माहिती पडलेल्या आहेत, तर सांगतो तुम्हाला. यदा कदाचित तुम्ही कुठेतरी बाजारामध्ये जात आहात किंवा एखाद्या फॅशन शो मध्ये जाता तर त्या ठिकाणी हे बघा खांद्यावरती काही काही वेळेला सिम्बॉल काढलेले असतात. येस. तर त्यावेळेला तुम्हाला ह्याचं मुख्य काय प्रबोधन म्हणजे नॉलेज मिळणं, एखाद्या गोष्टीपासून तुम्ही सावधान होणं, एखादी गोष्ट जी आहे ती तुमच्या मनापर्यंत पोहोचणं आणि त्याच्यातून तुम्हाला उत्तर मिळणं. आणि अशा वेळेला तुम्हाला त्यावरती जर खांद्यावरती जर हा सिम्बॉल काढला तर निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद येईल. आणि हे सिम्बॉल अतिशय चांगलं सिम्बॉल आहे, म्हणजे वाईट सिम्बॉल नाहीये. पण ह्याचं हिलिंग आणि ह्याचं एंजल्स जे आहे ते एंजल्स, त्याला एंजल्स काय दर्शवतं, तर तो एंजल्सचा जो पार्ट आहे तो आपल्याला कळणं गरजेचं आहे. ते एंजल्स काय सांगतात शेवटी याच्यामध्ये एंजल्स हा आले. आणि दुसरा भाग असा आहे मॅडम की मेडिटेशन एरिया जो आहे त्याला आपण मेडिटेशन एरिया म्हणतो, तर त्या मेडिटेशन विभाग, एरिया म्हणजे विभाग, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर एखादं ध्यानधारणा करत असाल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला अंतर्ज्ञान येण्यासाठी म्हणून तिथे ह्या सिम्बॉलचा वापर करायला हवा. बरोबर. कळलं का? होय. हा, परम मॅडम बोला. नमस्कार सर. अच्छा, जागृती म्हणजे प्रबोधन म्हणजे नमस्ते जागृती. नमस्ते. हा सर. जागृती म्हणजे स्वतःमध्ये सुद्धा जागृती करून घ्यायची असेल किंवा म्हणजे म्हणतो ना आपल्याला आपलं एक तिथे दिले ना सोल टू नो, म्हणजे सोल आपला जर जागृत करायचं असेल स्वतःलाही तरी आपण ह्याचा उपयोग करून घेऊ शकतो. बरोबर आहे ना? किंवा नक्की प्रबोधन इतरांनाही इतरांनाही कुठल्या गोष्टीसाठी जागृती करून द्यायची असेल किंवा काय तर त्याच्यासाठी हा आपण यूज करू शकतो सिम्बॉल. नक्की नक्की. ह्या सिम्बॉल मध्ये एवढी शक्ती आहे की एखादं मूल अभ्यास करत नसेल
तर त्यासाठी सुद्धा हा सिम्बॉल जर त्याच्या पेजवरती लावला, त्या टेबल असतं त्याचं, त्या ठिकाणी जरी ठेवला तरी सुद्धा जातकाच्या याच्यामध्ये अतिशय चांगल्यापैकी रिझल्ट आढळतो. म्हणजे असं मी ऐकलंय की असं म्हणजे समजा आपण ड्रॉ करून ठेवलं तर, किंवा आता तुम्ही जसं म्हणता की कार्डची एखादी प्रिंट काढून जरी तुम्ही ती पिलो आपण झोपतो त्याच्या, तर त्या पिलो मध्ये पण ठेवलं तरी सुद्धा याचे इफेक्ट खूप चांगले येतात. आता ते मला माहिती नाही, तुम्हाला माहिती हा असतील, पण मी पिलो वगैरे सांगत नाही. मी फक्त चित्र भिंतीवरती लावणे आणि हा आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये असणे, आपलं हो जे ते राहणी. असतंच. हो बरोबर आहे. कारण का की असं आहे मॅडम, की काही काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या ठिकाणी वापरता येत नाही. हो काही ठिकाणी मी ऐकलंय की पिलो मध्ये सुद्धा आपण रात्री झोपताना पिलो मध्ये सुद्धा ठेवलं तरी आता पण ऐका, त्याचे म्हणजे तुम्ही इफेक्ट कुठलं लेक्चर, जाणवतात. तुमचं कुठलं लेक्चर अटेंड केलं होतं का आजपर्यंत नाही माझ्या नाही मी आठवणीमध्ये? युट्यूबला सर. युट्यूबला बिलकुल नाही असं काही. ठीक आहे, चला. बरं, पुढे बोला, आणखी काय? विचारा स्मिता मॅडम, विचारा. अनम्यूट करा स्वतःला. हा सर, मी जे प्रश्न विचारणार होते त्याचं उत्तर तुम्ही आता आधी दिलंच आहे मुलांच्यासाठी. तर मला आता फक्त एवढंच विचारायचं होतं की विद्यार्थ्यांच्यासाठी येलो कार्ड घेऊन त्याच्यावरती हे चिन्ह काढून जर त्यांच्या ह्याच्या स्कूल बॅग मध्ये ठेवलं, एखाद्या विद्यार्थ्याला कसं आठवत नाही किंवा पटपट ग्रास्पिंग पॉवर त्यांची कमी असते, समजत असतं पण पटकन ते हे करू शकत नाही, तर अशा मुलांच्या ह्याच्यामध्ये बॅग मध्ये जर हे सिम्बॉल काढून दिलं तर चालू शकतं का सर? हो, चालू शकतं मॅडम. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं रायटिंग टेबल जे असेल ना मॅडम, त्या रायटिंग टेबल वरती तुम्ही हे चित्र ठेवा, त्याला एखादी फ्रेम बनवा. कायमस्वरूपी जर समजा अभ्यासाचा प्रश्न असेल तर त्यावेळेला तुम्हाला ह्या सिम्बॉलचा वापर जो आहे तो तशा रीतीने करता येतो. बऱ्याच वेळेला जे आपलं स्टडी टेबल असतं त्याच्यावरती काच असते, त्याच्या काचेच्या खाली जरी ठेवलं तुम्ही आणि त्याच्यावरती पुस्तक ठेवून जर अभ्यास करत असेल, लिखाण करत असेल, तर पूर्णपणे त्या जातकाच्या याच्यामध्ये अतिशय चांगल्यापैकी प्रबोधन होऊ शकतं. ओके ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. सर एक मिनिट ह्या मॅडमनी असं म्हणाल्या ना त्या की येलो पेपरवर हे काढायचं, पण मला असं वाटतं म्हणजे तुम्ही आता बोललात ना तर नाही, येलो येलो सिम्बॉल येलो कलरने काढायला हवा असं आहे ना? येस, हा सिम्बॉल येलो कलरने काढा, किंवा तुमच्याकडे येलो रंगाचा जर एखादा कापड असेल किंवा एखाद्या ठिकाणी रंग द्यायचा असेल तर रंगसंगतीमध्ये तुम्हाला येलो जे आहे ते वापरायचं. आणि क्लिअर क्वार्ट्स जो आहे क्रिस्टलचा, क्लिअर क्वार्ट्स त्याचा वापर करायचा आहे. आता कसं आहे मॅडम, सगळी क्रिस्टल जे तुम्हाला नेटवरती पाहायला मिळतील, क्लिअर क्वार्ट्स वगैरे, कळलं का? ओके, बरं. जोशी मॅडम, विचारा. सर माझा प्रश्न असा आहे की आता सगळ्यांनी जसं विचारलं, मॅडमने विचारलं की बाबा विद्यार्थ्यांसाठी आपण हे करू शकतो म्हणून असं, पण आता समजा जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी वगैरे आपण जर ट्राय करत असतो, त्याच्यासाठी जर आपला अभ्यास चालू असेल आणि त्याच्यामध्ये जर आपले काही कन्सेप्ट क्लिअर होत नसतील किंवा जर सेल्फ स्टडी आपण करत असू आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला काही अडथळा येत असेल, तर त्याच्यासाठी पण आपण हे यूज करू शकतो? हो हो हो, यस, करू शकतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा पहिली गोष्ट मॅडम कसं आहे की प्रबोधन आपण सांगितलेलं आहे, नाही का? मग त्या प्रबोधनामध्ये ही गोष्ट येते. मग ठिकाणी ती कुठलीही असो त्या ह्याच्यामध्ये, तर त्याचा वापर तुम्हाला करायला हवा. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला मिळण्यासाठी, तर तुम्ही ती प्राप्त करण्यासाठी म्हणून त्याचा विचार केला जातो. ओके. कळलं का? आणि हो, अजून एक प्रश्न असा की जसं आपण त्या दिवशी तुम्ही त्राटक सांगितलं होतं, म्हणजे तो विषय वेगळा आहे, पण ते सांगितलं होतं की जसं आता हे प्रबोधन आणि एक प्रकारचं म्हणजे पहिल्याला आपल्या एकाग्रता पण झाली पाहिजे, तर त्याच्यासाठी पण आपण हा सिम्बॉल यूज करू शकतो? हो हो, त्या सिम्बॉल मध्ये मॅडम एवढी शक्ती आहे आणि तुम्हाला त्याचं हे सांगितलेलं आहे की खरोखर तो जो काही आपल्याला अवेअरनेस येणं, कळलं का? त्याचा सुद्धा भाग जो आहे तो तुम्हाला मिळतो. जागृती म्हणजे काय, अवेअरनेस आहे की नाही? हो हो, बरोबर. नाही का? हो, बरोबर आहे. जागृती. आता एखादी गोष्ट आपल्याला माहिती असायला हवी, त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट जेव्हा माहिती मिळेल तर त्याच्यासाठी जनजागृती पाहिजे, जागृती पाहिजे, तर त्याला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी हा सिम्बॉल वापरायला हरकत नाही. ओके.
ओके, ठीक आहे सर. चला नेक्स्ट हो आता सर, दुसरं धन्यवाद. कार्ड लावा 5 नंबरचं. हो सर. अरे भगवान. हा बोला नेक्स्ट. 5 नंबरचं कार्ड लावा. बॅलन्स नावाचं कार्ड आहे का बघा. होय, बॅलन्स. येस. म्हणजे समतोलपणा, समतोल, ज्याला आपण म्हणतो की जातकाच्या जीवनामध्ये जे काही बॅलन्स आहे, मोजमाप आहे, त्याला सुद्धा बॅलन्स म्हणतो. म्हणजे वजन ज्याला आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीचं वजन ज्याला आपण म्हणतो तोलणे, त्याच्या विचारामध्ये त्या बाबतीमध्ये आपण विचार करतो की बाबा ह्याचं हे काय असेल, तर शिल्लक किती आहे, त्याला पण बॅलन्स म्हटलेलं आहे. मग यदा कदाचित जातकाच्या मध्ये काही प्रश्न असतील की त्याचं जे मन आहे ते स्थिर राहत नसेल किंवा त्याच्यातून जर त्याचा तोल जात असेल, तर अशा वेळेला कधी कधी काही लोक असतात. आताच एक मगाशी एक जोक वाचला मी की एका ठिकाणी एक वृद्ध मनुष्य बँकेत जात होता आणि त्याला नातवाने धक्का मारला आणि तो पडला. तो म्हणाले, काय झालं काका? तो मला, बघा ना, मी ह्याला सांगितलं होतं की माझे खात्यामध्ये किती बॅलन्स आहे तो विचार, ह्यानी मला धक्का मारला आणि मी अनबॅलन्स झालो. गॉट इट? तर अशा वेळेला तुम्हाला तुमचं महत्व जे आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुमचं मोजमाप आहे, तुमची अवस्था आहे, त्याला सुद्धा एक बॅलन्स म्हटलेला आहे. किंवा तुमची विचारधारा जी आहे, कधी कधी काही लोकांचा तोल जातो आणि काही लोक त्याच्यामधून आपला तोल सांभाळत नाही, म्हणून आयुष्यामध्ये दुःखी होतात. मग अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती जर नैराश्यामध्ये गेली असेल, निराशेमध्ये गेली असेल, कदाचित त्याचा वागण्यामध्ये त्याचा तोल जात असेल, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ह्याचा उपयोग करायचा आहे. आणि ह्या वेळेला तिथे कलर जो आहे तो पिवळाच रंग आहे, कळलं का? तो गुरुचा रंग आहे पिवळा. आणि फ्लोराईड म्हणून एक क्रिस्टल येतं, फ्लोराईड. पूर्वी माहितीये तुम्हाला याच्यामध्ये एक टूथपेस्ट यायची फ्लोराईड. आणि छातीवरती त्याचा जो काही फिजिकल जो भाग आहे तो छातीवरती येतो. म्हणजे अंमल जो आहे त्याचं हिमू नावाचं एक हे जे आहे, हिमू, त्याचा पण वर्डिंग केलंय. आणि ह्यो हिमू जो आहे तो HEEMOO असा आले, HEEMOO म्हणून तो हिमो म्हणून त्याचा विचार केलेला आहे. तर अशा वेळेला हे कार्ड जे आहे ते परिपक्वता आणि विचारधारा आणि संयम आणि त्याच्यातून कुठल्याही तऱ्हेचं डगमगू न देणं. डगमगणे माहितीये का, मनुष्य काय होतं, कासावीस झाला की त्याचा तोल जातो, कधी कधी तो शूटअप होतो. म्हणजेच काय की जातकाच्या याच्यामध्ये जगणं हे महत्वाचं आहे, बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे, शिल्लक ठेवणं गरजेचं आहे. त्या ह्याच्यातून जर तुमच्याकडे तुमची संपत्ती, तुमची अर्थव्यवस्था जर व्यवस्थित नसेल, वाक्य बरोबर आहे का, अर्थव्यवस्था सुद्धा व्यवस्थित नसेल, तर अशा वेळेला तुम्हाला त्या कार्डाचा उपयोग करून तुम्ही तुमचा संचय हा करू शकता. कुबल मॅडम बरोबर आहे का? संचय, संचित. होय होय, बरोबर आहे ना. माझं थोडं मराठी पण कच्चं होत नाही चाललेलं हो, काय सर. नाही. आहे. चव्हाण मॅडम कुठे गेल्या? काय आलं? काय बोलतच नाहीत? आहेत चव्हाण मॅडम. सर आहे ऐकते सगळं. तुमचं नॉलेज बरोबर एवढं भरभरून आहे ना. हा, बरोबर शिकवतोय तुमचं ना? नॉलेज आणि एवढं भरभरून आहे. हा, आपण बरोबर शिकवतोय ना? म्हणजे काय सर? ठीक आहे. हा, कुलकर्णी मॅडम बोला. कुलकर्णी मॅडम. तर तुम्ही म्हणालात की संयम परिपक्वतेसाठी हे कार्ड वापरायचं. जर एखादा माणूस शॉर्ट टेम्पर्ड असेल, म्हणजे त्याला पटकन राग येतो, हो एकदम हो हो, अग्रेसिव्ह होतो, तर अशा व्यक्तीसाठी आपण हे वापरू शकतो का सर? नक्की 101%. आता कसं आहे मॅडम की मनुष्याचा तोल जातो त्यावेळेला त्याचं बरंचसं नुकसान होतं. हो हो सर, त्याच्यामुळेच तर नुकसान होतं जास्त. लॉस्ट द बॅलन्स. होय म्हणजे होय त्या सर. ठिकाणी त्याचं जे बॅलन्स आहे तो जातो आणि मग काहीतरी गमावून बसतो. जसं हो, आपण काहीतरी समजा चुकीची गोष्ट त्याच्या हातून घडून जाते नकळतपणे शिल्लक जी रागाचं. असते ना मॅडम, हां, शिल्लक, ती हां, शिल्लक जर आपण आपला जो रिझर्व्ह फंड असतो हां. तो जर व्यवस्थित टिकवला नाही, म्हणजे आपली बचत ही कमी कमी होत जाते की नाही. होय होय, नक्कीच सर. मग तशा वेळेला सुद्धा तुम्हाला ह्या कार्डाचा उपयोग करून त्या ठिकाणी शिल्लक आणण्यासाठी, म्हणजे अच्छा, म्हणजे बॅलन्स एखादा हा जर खूप वर्ड. खर्चिक वगैरे जर माणूस असेल, येस येस. त्याच्याकडे पैसा टिकत नाही किंवा सतत त्याला खर्च करत असेल, तर तो हा, काही ना त्याच्यासाठी काहीतरी सुद्धा प्रश्न वापरू येत शकतो. असतील.
हो हो येस हो येस म्हणजे नक्की एखादा नक्की अति हौशी म्हणजे नको इतका उधळ्या माणूस ज्याला आपण म्हणतो येस त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकतो सर. हो हो नक्की मॅडम बॅलन्स हा अतिशय महत्वाचा उच्चार आहे किंवा शब्द आहे कारण का की जर आपल्या जीवनामध्ये काही गोळाबेरीज बाकी नसेल तर जीवनाला अर्थ राहत नाही मग शिल्लक सगळ्या शून्य होऊन गोष्टीमध्ये उपयोग नाहीये सर. हा मग क्षुल्लक काही गोष्टी झालेल्या आहेत बरोबर आहे असं सर. आहे कळलं का म्हणून तुम्ही तसं हे करू शकता ओके सर शिंदे धन्यवाद. मॅडम बोला शिंदे मॅडम येतोय आवाज? हा येतो बोला सर समजा एखाद्याचे बिझनेस मध्ये निर्णय चुकले आणि त्याच्यावर खूप कर्ज वगैरे झालं तर मग हा त्याच्यासाठी सुद्धा आपण ह्या कार्डचा वापर करू शकतो का? हो 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 एखादी गुंतवणूक बघा गुंतवणूक ह्याची गोष्ट काय असते की आपल्याकडे ते आहे गॉट इट हो आणि एखादी गोष्ट कमी कमी होत चाललेली आहे उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे उदाहरणं भरपूर आहेत आज मार्केटमध्ये एक शेअर असा पडला आहे कारण का की गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन्स आणले त्याचं नाव आहे पेटीएम आणि अच्छा तो शेअर कमीत कमी 800-600 रुपयांनी उतरलेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय की त्याचं बॅलन्स कमी होत चालली की नाही हो सर हा मग लोकांनी तिथे सल्ला दिला की हा घ्या आणि त्याच्यानंतर हा घेतल्यानंतर त्याला लॉस झाला म्हणजे तो त्याच्या त्या रकमेतून ती कमी झाली की नाही हो मग अशा वेळेला तुम्हाला ह्याचा वापर असा करायला हवा आणि सर बॅलन्स बोला 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 अजून एक म्हणजे जर आपण हे व्हाईट पेपरवर आता ह्या ज्या आपण शाईचे रंग आहेत म्हणजे त्या ह्याचे स्पेसिफिक कलर आहे येलो ब्ल्यू आणि ग्रीन तर हो त्या शाईने जर का असे हे चिन्ह काढले तर चालण्यासारखं आहे. नक्की मार्कर मिळतो बाजारामध्ये त्या मार्करने तुम्ही किती किती रंग आणाल तेवढा एक पूर्ण पेनचा सेट मिळतो कळलं का सप्तरंग आहे नवरंग आहे असा पेन स्टेशनरी दुकानामध्ये मिळतात ते जरी आणून तुम्ही अशा तऱ्हेचं ड्रॉइंग केलं तरी सुद्धा हरकत नाही ओके कळलं थँक्यू सर. हो हो थँक्यू ओके मला वाटलं होतं आज 15 कार्ड होतील पण इथे 5 वरतीच थांबलो हो सर हा. 5 वर हो. कारण साहित्य एवढं मोठं आहे ना हे असं कंजूसी करून चालणार नाही सर जोशी मॅडमचा घेत आहे प्रश्न बोला जोशी जरा बोला वैयक्तिक अनम्यूट आवाज करा. बंद करणे सर माझा असा एक प्रश्न होता की आपण आता हे बघितलं की बॅलन्ससाठी सगळ्या गोष्टी आहेत तर रागासाठी आपण बघितलं बऱ्याच जणांनी जे प्रश्न विचारले त्याच्यामधून बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर झाल्या परंतु एक मनामध्ये शंका होती की जसं एखाद्याचं उद्धट बोलणं असतं किंवा वागणं उद्धटपणा असतो तर त्याच्यासाठी पण आपण वापरू शकतो. उद्धटपणा म्हणजे माणसाचं हे कमी होणे किंमत कमी होणे उद्धट कसं आहे 2 प्रकार आहेत एखादी हा व्यक्ती त्रास देत असेल तर त्याला उद्धट हम्म हाकलणे हा उद्धटपणा नाहीये पण नाही एखादी व्यक्ती इडियट असेल आपण इडियट हम्म का म्हणतो हो थ्री इडियट पाहिलं तुम्ही हो कसे होते ते मस्तीखोर होते मस्तीखोर होते. आणि त्याला काही सायन्सच नव्हतं अशा तऱ्हेचं ते काम करायचे हो कळलं का मग बरोबर. त्यावेळेला एखादी व्यक्ती असं असेल त्याचा बॅलन्स जात असेल किंवा तोल जात असेल तर त्यावेळेला हम्म सुद्धा तुम्ही त्याच्यावरती ह्या कार्डाचा प्रयोग करू शकता ओके बरोबर एनिवे नंबर ओके 6 लावा मुकेश भाऊ 6 नंबर लावा राऊत मॅडम विचारतायत प्रश्न काहीतरी हा राऊत मॅडम बोला अनम्यूट करा मॅडम राऊत मॅडम अनम्यूट करा तुम्हाला सर एखाद्याचं म्हणजे नैराश्यामुळे वैचारिक म्हणजे संतुलन जात असेल तर अशी व्यक्ती वापरू शकते का? नक्की सगळ्या गोष्टीमध्ये मॅडम तुम्ही आता उच्चारलेला शब्द संतुलन हा हे आपल्या डोक्यामध्ये पण संतुलन हवं अहो एवढ्या प्रसंगातून आम्ही चाललेलो आहोत तरी सुद्धा आम्ही आमचं संतुलन सोडलेलं नाही हा सर लोक किती टीका करतात आम्हाला नावं ठेवतात आमच्यावरती आरोप करतात पण तरी सुद्धा माझा बॅलन्स हा ठरलेला आहे कधी कधी काही लोक म्हणतात की तुम्ही एवढं कसं सहन करता आमच्याकडे ती हो शक्ती सर आहे हं. कळलं हो सर मग ते म्हणजे रूम मध्ये लावायचं ना सर हे हो हो चित्र हो येस येस ओके बघा थँक्यू कधी सर कधी परिवारामध्ये सुद्धा काही समतोल गोष्टी नसतात त्यावेळेला सुद्धा तुम्ही ह्याचा वापर करू शकता कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा तोल जात असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही त्याचा विचार हे करू शकता ओके बोला आता दुसरं कार्ड जे आहे
तर ते कार्ड आता लावलेलं आहे बघा. बिकॉन. बीकॉन ऑफ बिकॉन होप. एक ना पोलीसच्या गाडीवरती जो दिवा असतो ना त्याला बिकॉन म्हटलेलं आहे. आशेचा किरण. आता जसं शिंदे साहेबांना माहिती आहे पोलीसच्या गाडीवरती दिवा असतो, तो जातो त्याला एखाद्या व्यक्तीच्या आशेचा किरण असतो. काय शिंदे साहेब बरोबर ना? मग अशा वेळेला तुम्हाला हा आशेचा किरण आहे. जर समजा एखादी व्यक्ती एखाद्या कार्यामध्ये जात असेल किंवा कार्य करणार असेल आणि त्याला त्या ठिकाणी अपयशाची काही चिंता असेल आणि त्याला ती जी अपयशाची चिंता भेडसावत असेल तर त्याच्या बाजूने आशेचा किरण जर तयार होणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला ह्या कार्डाचा उपयोग करून तुमच्या जीवनामध्ये आशेचा किरण हा आणता आला पाहिजे. इथपर्यंत कळलं का लोकांना? सांगा. होय सर. आशेचा. हा मॅडम बरोबर आहे. आशेचा किरण येस. नाही का? म्हणजे त्या ठिकाणी आपण काय म्हणतो तर बिकॉन ऑफ होप. होप म्हणजे काय? आशा. अच्छा. नाही का? किरण. माय कॉन्फिडन्स म्हणजे आपलं जे काही कॉन्फिडन्स आहे तो सुद्धा त्याच्यावरती आपण विचार करू शकतो. कळलं? म्हणजे त्यावेळेला एक प्रकारे असा पण आहे की एखादी ज्योत आहे तर ज्योतला सुद्धा त्या ठिकाणी बिकॉन म्हटलेलं आहे. मग एखादा प्रकाशमय होणे किंवा प्रकाशाकडे वाटचाल करणे, वाक्य व्यवस्थित ऐका, प्रकाशाकडे वाटचाल करणे या सर्व गोष्टींचा विचार जो आहे तो तुम्हाला ह्या कार्डावरती सुचवलेला आहे. आणि हे कार्ड अतिशय पॉवरफुल कार्ड आहे आणि ते हातावरती, ज्याला फिजिकल बॉडी म्हणतो ते हातावरती, आणि त्याचा रंग जो आहे तो पिवळा आहे. आणि बिकॉन ऑफ होप्स जो आहे SAHTEE हा त्याचा सती म्हणून त्याचा विचार केलाय. त्याला एंजल्स हे जे आहे ते सती, SAHTEE. अरे कोण आहे हे लोक? बंद केला सर. आणि क्लिअर कार्ड्स त्याला काढूनच टाका कोण असेल, झंझटच नाही. किती वेळा सांगितलं की बंद करून ठेवा. बिकॉन ऑफ होप म्हणजे एखादा आशेचा किरण, आशेचा दिवा असं त्याला विचार. कुबल मॅडम, व्हॉट इज द ऍक्च्युअली द मिनिंग ऑफ बिकॉन? किरणच ना, बिकॉन ऑफ होप असं आपल्याला टोटल ह्या शब्दाचा अर्थ घ्यावा लागेल ना, आशेचा किरण असं. आणि मग आशेचा त्यांनी किरण. ते खाली हे दिलं ना, माय कॉन्फिडन्स लाइटन्स ऑफ द पाथ इन फ्रंट ऑफ मी अँड अदर्स. म्हणजे असं माझ्यामध्ये असलेला आत्मविश्वासच मला माझ्या आणि इतरांसमोर योग्य मार्ग दाखवेल, असं लाइटन अप म्हणजे बरोबर योग्य मार्ग असंच म्हणावं लागेल ना, किंवा त्या बरोबर मार्गावर बरोबर प्रकाश टाकेल असं. हा. बरोबर बरोबर. म्हणजे थँक्यू फॉर होप थँक्यू. म्हणजे आशेचा किरण आहे. येस येस मॅडम. बरं, आता हे कळलं. आता ह्याच्यामध्ये क्लिअर कॉर्ड्स जे आहे त्याचा वापर करणे गरजेचं आहे क्रिस्टलमध्ये. आणि हातावरती तो सिम्बॉल काढू शकतो. म्हणजे आपल्या जिथे मनगटाच्या वरचा भाग आहे किंवा बाहूपर्यंतचा द बॉडी, द फिजिकल बॉडी, हँड ज्याला आपण हात म्हणतो पर्टिक्युलर, त्या ठिकाणी तुम्ही तो वापरू शकता. त्याचा रंग जो आहे तो पिवळा आहे. कळलं? बरं, ह्या कार्डावरती काही प्रश्न कोणाला? प्रश्न असतील कोणाचे तर हँड राईज करा, म्हणजे तुमचे प्रश्न घेतले जातील. बोला. मीटिंग लॉक केली ना तुम्ही? हो सर, लॉक आहे मीटिंग. लॉक करून. हॅलो बोला. हा बोला. सर, बाहूवर तुम्ही म्हणालात उजव्या की डाव्या करायचा? उजवा 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 उजव्या ना. पूर्ण हातामध्ये मनगटापासून ते खांद्यापर्यंत आपला हँड म्हणतो त्याला. हँड, व्हॉट इज द हँड? आणि मनगटाच्या खाली त्याला म्हणतात पाम. कळलं का? कोण बोलताय आपण? मी माने मॅडम बोलते सर, ठाण्यावरून. अरे वा, नमस्ते नमस्ते. नमस्कार सर. नमस्ते. काय म्हणतो? सकाळीच माझ्या बायकोने मी विषय काढला होता की माने साहेब, सगळ्या आपल्या गोष्टी झाल्या ना की राजन विचारे वगैरे सगळे तुमच्या घरी यायचे. सगळे पॉलिटिशियन सगळे. तर मगाशी आठवण आली होती, तर मी माझ्या मिसेसला सांगितलं असं असं माने मॅडम आहेत. साहेब, माने साहेबांची गोष्ट सांगितली. आणि म्हणजे रोजचं तुम्ही माझं भविष्य छापता पेपरला, त्याच्याबद्दल सुद्धा
तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. स्वागत आहे, धन्यवाद. कळलं का? सर त्या भविष्यामुळे आमच्या नजरेसमोर सतत आमचे गुरु म्हणून तुम्ही उभे राहता आणि नाही असं तुमच्या काय त्या नाही, मी एक सामान्य माणूस आहे. आज बोला. दैनिकामध्ये पुढे चाललोय तुमच्या या प्रेरणेमुळे त्या भविष्याच्या. आणि आता आम्ही ऑफिस मधून दोघंही निघालोय, गाडीतून तुम्ही तुमचं ऐकते आणि अरे वा. लिखाण करते. येस, व्हेरी फाईन. नाही माने मॅडम, साहेबांचं मगाशी मी 2 तासापूर्वीच आठवण काढली होती. अच्छा अच्छा. आजच्या दिवशी 2-3 वेळा आठवण काढली होती. हा हा. बस. आजचा विषय तुम्ही खूप छान घेतलाय आणि खूप चांगलं मार्गदर्शन मिळतंय. धन्यवाद मॅडम, खूप धन्यवाद. सुंदर. फार छान. ओके. ओके. आम्ही तुमच्या घरी राहून पण आलो आहोत, माहिती ना तुम्हाला. राहून खाऊन आलेलो आहोत. परत तुमच्या पुन्हा गावात. राहण्याचा कधी योग येतोय पाहूया. आता पुढे मी बाहेर जात नाही. अच्छा हरकत अच्छा. नाही. हा. पण तुम्ही अच्छा. आलात त्याबद्दल आभारी आहे मी. आणि माने साहेबांना नमस्कार सांगा. हो हो सांगते. Yes. बरं हो ठीक आहे. हो. आता आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? जोशी मॅडम विचारा. जोशी मॅडम, हा विचारा. ह्याचा अंमल हातावर होतो का? अहो, अंमल हातावर नाही, हे काढायचं असतं हातावरती सिम्बॉल. ओके. अंमल कसा हातावर? हे ओके सिम्बॉल ओके हातावरती काढायचं असतं. ओके. बरं बरं जोशी मॅडम, जरा आता दुसऱ्यांना पण प्रश्न विचारू द्या. हा, कोण आहे दुसरा? कुलकर्णी मॅडम विचारा. सर तुम्ही म्हणला ते हातावरती काढायचं, पण मला नक्की समज नाही, पाम वरती काढायचं की नाही नाही दंडापर्यंत नाही, कुठेही काढलं तरी चालेल? पाम म्हणजे आपला तळ हात आहे मॅडम. हा, मग तिथे नाही काढायचं. हात म्हणजे पूर्ण हँड जो आहे, तर हा. मनगटाच्या वरचा भाग जो आहे, जिथे आपण कोपरापर्यंत. येस, हा हा. तिथेही काढू शकतो. तुमच्या आर्म वरती काढू शकतो. बऱ्याच लोकांना तुम्ही बघताय इंडस्ट्रीमध्ये की हा. जसं अजय देवगण आहे, त्यांनी पण हातावरती काढलेले आहेत चिन्ह. हो कळलं हो का? हो. तसं ते आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये हे केलं जातं. तेवढंच लक्षात आलं नाही. ओके, थँक्यू सर. थँक्यू. बरं, आणखी काय कोण आहे? गोरे मॅडम विचारा. अनम्यूट करा स्वतःला. हा सर, नमस्कार सर. याच्यासाठी नमस्ते. कुठलं क्रिस्टल वापरायचे का सर? आवाज येतोय? हा, क्रिस्टल सॉन्ग सांगितलं तुम्हाला मी. मला ऐकायला नाही आला तो म्हणून मी विचारलं. क्लिअर कॉर्ड सांगितलं क्लिअर मॅडम. कॉर्ड सांगितलं ना. ओके, थँक्यू. विचारा. अंजली मॅडम विचारा. अनम्यूट करा स्वतःला. नमस्कार सर, मला एक विचारायचं होतं की एक सिम्बॉल आपण म्हणजे ऍट ए टाइम 2 वगैरे सिम्बॉल्स वापरू शकतो का, काही कारणांसाठी गरज असेल तर? बघा, आता काही लोक 3-4 पण वापरतात. मग त्यासाठी दुसरा हात, दुसरी पाठीचा दुसरा भाग असा करू शकतो. नाही म्हणजे आपल्याला समजा जर खिशात ठेवायचे असतील तर अवश्य. हा, मग तो करू शकतो. येस येस, यू कॅन. ते आरोग्यासाठी म्हणा येस आणि येस येस येस. कॉन्फिडन्स याच्यासाठी आपण हो 2-3 येस मॅडम, येस मॅडम. अशा काही रिस्ट्रिक्शन्स आहे का की हो किती हो, वापरू शकतो ऍट ए नाही टाइम? वापरू शकता. तुमची गरज संपेल त्याला तुम्ही अंगठी जशी काढता तसं सिम्बॉल काढू शकता. रिमुवेबल पाहिजे. कळलं अच्छा, का? म्हणजे खिशात ठेवू शकतो आपण हो किंवा हो, पाहू ठेवू शकतो शकतो. असं? येस मॅडम, येस. अच्छा. नमस्कार. ठीक आहे. आता नेक्स्ट कार्ड लावा. आणखी काही असेल तर विचारा. नो प्रॉब्लेम. प्रश्न आहे कोणाचा अजून या संदर्भात, या कार्ड संदर्भात? हा विचारा मॅडम. अनम्यूट करा स्वतःला. सर याचा अंमल म्हणजे हातावर आहे का दुसरं कशावर, कोणत्या भागावर शरीराच्या? परत सांगितलं ना तुम्हाला, हात म्हणजे हात. हातावर डोकं नाही. काढायचं ना चिन्ह. मॅडम, हातावर सांगितलं म्हणजे हातावरती. ओके, धन्यवाद सर. हात आणि पाय मध्ये फरक आहे की नाही? आपल्याला तळवा म्हणजे हात नाहीये. तळवा हा एक वेगळी पार्ट आहे. फिंगर्स हा वेगळा भाग आहे. हातावरती म्हणजे पूर्णपणे मनगटापर्यंत. आलं लक्षात? सर 9 वाजले. हा, तुम्हाला क्लास पाहिजे ना? हो पाहिजे. फक्त 6 एक कार्ड घेऊया फक्त. हो घेऊया सर, हो घे. 7 अंक केतूचा होईल. केतू सांगा. लावला सर. लावलं कार्ड? ठीक आहे. आता त्या ह्याच्यामध्ये बघा, त्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ब्युटी. काय नाव आहे? ब्युटी. बरोबर आहे. आता ह्याचं क्रिस्टल लॅपीज आहे. लॅपीज. कळलं का? आणि कुठचं अंमल आहे तर लिव्हर वरती आहे.
परत सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. त्या ह्याच्यामध्ये यदा कदाचित एखाद्या व्यक्तीचे लिव्हरचे प्रश्न असतील तर त्यावेळेला तुम्हाला लिव्हरच्या बाबतीमध्ये हा भाग जो आहे, पण त्याचं नाव जे ब्युटी आहे म्हणून फक्त रंगीत असं नाही समजू नका, सुंदरता म्हणून समजू नका. त्या कार्डाचं नाव आहे ब्युटी. कळलं? त्याचा अंमल जो आहे तो त्या ह्याच्यावरती आहे. आणखी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी हे सिम्बॉल तुम्हाला ब्लॅक कलरचं सांगितलेलं आहे. लॅपिज हे जे काही रत्न आहे ते अति सुंदर रत्न येतं आणि त्या ह्याच्यामध्ये लॅपिजचा जो काही ब्रेसलेट येतो, साधारणतः 300-400 रुपयामध्ये लॅपिजचा ब्रेसलेट मिळतो. जर एखाद्या व्यक्तीला आरोग्याचा प्रश्न असेल, लिव्हरवरती ह्याचा अंमल आहे, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. हे चिन्ह अतिशय सुंदर चिन्ह दर्शवलेलं आहे. आणि अशाच वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जर समजा सुंदरता, सौंदर्य या बाबतीमध्ये पण काही प्रश्न असतील तर तुम्हाला त्याच्यातून निश्चितच चांगल्यापैकी यश मिळू शकतं. आता फक्त सौंदर्य नाही तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ थिंग्स आहेत. तर ते नंबर ऑफ थिंग्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी जर एखादी घटना काही घडली असेल किंवा त्या ठिकाणी अराणी ह्याचा जो काही जिबू वर्ड आहे, ARANI, अराणी, तो त्याचा पण, आणि त्याचा जिबू लँग्वेज मध्ये AHRHNEE असा विचार केलेला आहे. तर त्या ठिकाणी ह्या सिम्बॉलचा वापर तुम्ही निश्चितच करू शकता. आणि त्याच्यातून आता ते हार्ट सांगितलेलं आहे, तर त्या ठिकाणी काय हार्ट मध्ये जाऊन लिव्हरवरती जाऊन ते करायचं नाही. पण तरी सुद्धा जिथे आपलं शरीरातील लिव्हर असतं त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जर गोंदवलं किंवा होत असतं ते गोंधवू नका, कारण का तो पार्ट जो असतो तो अतिशय डेलिकेट असतो. तर तुम्ही हे चिन्ह काढून जर तुमच्याकडे ठेवलं, काही जर गोष्टी अपेक्षित असतील तर त्याच्यावरती त्याचा वापर करू शकता. आता हे कार्ड जे आहे ते अशा रीतीने आहे. तर कृपया कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. मग नंतर क्लास आता मुकेश भाऊंना द्यायचा आहे. तुमचा अभिप्राय काय असेल तो कळवा, मग त्याच्यावरती आपण विचार करू. विचारा काय प्रश्न असते तर सर कार्ड काढू? हा, काढा. प्रश्न काय असतील तर विचारा. हँड करा कोणाला प्रश्न असतील तर. नाही सर, प्रश्न आहेत. ठीक आहे, हा, चला. बोला बोला शिंदे साहेब. शिंदे साहेब बोला. अनम्यूट करा स्वतःला. सर, आता जो तुम्ही हा जो सांगितला ब्युटी काळा रंग आहे ना, ते लॅपिस रत्न आहे, अंमल लिव्हरवर आहे ना त्याचा आपल्या. हॅलो, हो 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 Yes. हा, तर तो लिव्हरवर आहे. आता एक्झॅक्टली मेडिकल सायन्सच्या मध्ये काय असतं की अर्ध्या अधिक आजार आपल्या पोटामध्ये म्हणजे लिव्हर आणि याच्यामध्येच चालू होतात. हो. मग ह्याच्यामध्ये म्हणजे फूड कंडिशन्स किंवा कंडिशन्स, जर एखाद्याला अपचन असेल किंवा एखाद्याला म्हणजे अपचनामुळे त्या आतड्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, ते सगळे होतात ते लिव्हरमुळेच होतात. पार्ट जरी वेगळा असला, म्हणजे लिव्हर काय आपल्याला लगेच संकेत देत नाही, पण ते कॉन्स्टिपेशन म्हणा ते पण लिव्हरमुळेच होतंय. किंवा किडनीवर लोड येतो तो पण लिव्हरमुळे येतो, कारण त्याचे एक्स्ट्रा त्याच्या ऍक्टिव्हिटीज होतात म्हणून. म्हणजे बॉडीचा, म्हणजे तसं म्हटलं जस्ट माय आयडिया, ते पोटाचे विकार जे असतील, पोटाचे म्हणजे काही तास मसल बिसलच्या हे असतात, तो एक्सपायर कंडिशन तर लिव्हरच होतोय. मग त्याच्यासाठी ओव्हरऑल हे रत्न किंवा हा जो डिझाईन, सॉरी काय म्हणतात, चिन्ह, हा, तर तो जो ते चिन्ह जर आपल्याला ठेवलं तर आपलं एक्झॅक्टली म्हणजे म्हटलं तर अर्धी अधिक बॉडी तिथेच कव्हर होते असं मला म्हणायचं होतं. तर ते आपण त्या म्हणजे चेस्ट पासून याच्यापर्यंत, कारण लिव्हर प्रॅक्टिक होतं, लोकांना कळत नाही आधी किंवा पण ते त्याच्यावर जे फंक्शनिंग होतं, म्हणजे हार्ट, पोट, आतडी म्हणा किंवा किडनी म्हणा, त्याच्यावरूनच नंतर डॅमेज किंवा सक्षम होतात त्या. तो कॉल कंडिशन पोटावरच्या विकारामध्ये हे रत्न किंवा हे चिन्ह इज इफेक्टिव्ह असं होऊ शकतं का? म्हणजे कोणाच्या केलं तर 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि त्या ह्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो, तुमच्या ऑफिसच्या समोरच ते दुकान आहे. हो, मग तुम्ही बोलत आहे मी जाऊन आलो पाहिजे. हा, हो हो सर, हो सर. परवाच मी गेलो होतो तिथे, तर तिकडे ते काहीतरी पार्किंग लॉट काढल्याने भलतंच काहीतरी सेल्समॅनचं लावलेलं आहे. तो पार्किंग लॉट बंद नाही ते कुठले, तो तुमच्या ऑफिसच्या समोरचा पार्किंग लॉट होता ना, पेन पार्क, तो वादग्रस्त आहे. ते नेहमीचे लपडे येते त्या, एकदा पार्किंग लॉट आणि एकदा ते बीएमसीची प्रॉब्लेम्स आहेत ते. पण ते दुकान तुम्ही सांगितलं ना, खरोखर सुंदर, म्हणजे सुंदर म्हणण्यापेक्षा तिथे महत्वाच्या पुष्कळशा जुन्या नवीन गोष्टी मिळतात सर.
आणि रिझनेबल आहेत इतरांपेक्षा. येस येस इट इज. आ- आता आम्ही काय ठराविकच विकत लोक नाही, आम्ही येतात. सांगतो आम्ही सांगतो बाबा तिकडे जा आणि राहा, काय करायचं ते नाही करा. तुम्ही इट्स बरोबर आहे सर. तर आता हा क्लास जो आहे आता तुम्ही कंटिन्यू आहे की दर शुक्रवार असं कसं आहे? आता कसं आहे की चव्हाण मॅडमचा पण क्लास आहे 2, त्याच्यानंतर मुकेश भाऊंचे क्लास ते रात्रीच असतात. आता माझा हम्म. 2 मध्ये शेअर केलेला आहे. तर हा होत हा असतं बघणार आता लवकर काय बघा. आता मी विचार केला होता की आज मी 15 कार्ड त्यांना पाठवली, तर हा मला वाटलं 15 कार्ड होतील, पण हे 88 कार्ड असं वाचता मला वाटतं हा की हा साधारण 2-4 महिने नाही सहज जातील. हा पण ते कंटिन्यू घेणार की सर की आता की नाही वीकली कंटिन्यू घेणार आहे? विकली मला वीकली. जेव्हा विकली आता जसं की कसा काही आता जसं आमचं षोडश वर्गाचा एक क्लास आहे हा 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 ठीक आहे. मग तुमच्या आपल्या इथे याच्यावर मिळेल आपल्याला की आज आहे किंवा नाही ते आपल्या हो 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 ग्रुपवर. इन्व्हिटेशन ओके. इन्व्हिटेशन येईल, तुम्ही चिंता करू नका. येस सर येस सर येस थँक्यू सर थँक्यू. युअर वेलकम. थँक्यू. ऑल द बेस्ट. श्वेता मॅडम विचारा प्रश्न. अनम्यूट करा स्वतःला. हा नमस्कार सर. सर आताच त्यांनी जसा प्रश्न विचारला की हे म्हणजे ठेवलं तर आपण बऱ्याचशा तिकडल्या एरियाचा कव्हर, पण आपण समजा लिहितानाच त्याला अफर्मेशन्स दिलं की हे मी कशा करता काढते किंवा मी कशा करता देत आहे, तर मग ते जास्त पॉझिटिव्ह आणि इफेक्टिव्ह राहील ना सर. आपण म्हणजे जेव्हा आपण हे काढतो, कारण त्याचे बरेच हे जे सिम्बल्स आहेत, आता तुम्ही म्हणजे आर्ट करता आहे, मग ते लिव्हर करता, मग आपण असं काढताना आपण त्याला सांगू शकतो ना की असं आम्ही कशा अफर्मेशन मध्ये कशा ऐका, अफर्मेशन असं आहे की तुम्ही आता विद्यार्थी आहात, पण हम्म, तुम्ही तिथे शिक्षित आहात. आता म्हणजे आपण समजू की स्टडी तुम्ही एक हे घेतलेलं आहे, ज्ञान घेतलेलं आहे. मग आता त्या ज्ञानाचा तुम्हाला जर समजा एंजल्स मध्ये किंवा हे सगळं एंजल्सच आहे, तर तुम्हाला समजा हिलिंग करायचं आहे, टाईप ऑफ हिलिंग, तर उपचार पद्धती त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. मग त्यावेळेला जर समजा ह्याचा वापर करायचा तर तुम्ही ते देऊ शकता. म्हणजे तुमचं म्हणणं जे आहे ते रास्त आहे. इट इज गुड, ऍडवायजेबल. रास्त म्हणजे ऍडवायजेबल. ओके, नेक्स्ट. जाधव मॅडम विचारा. अनम्यूट करा स्वतःला. जाधव मॅडम अनम्यूट करा स्वतःला. हा बोला. हा सर, आता एखाद्याला खांद्याचा त्रास आहे आणि हाताचा पण आहे, तर मग दोन्ही कार्ड जर आपण एकत्र लावली भिंतीवर तर चालतील का? किंवा आपण रोज म्हणजे पाहिलं अशा ठिकाणी लावली तर चालेल का? बघा असं आहे मॅडम, कधी कधी आपण 2 भाज्या करतो, हो एक वेळेला 2 पदार्थ करतो. तसं तुमची गरज एखाद्या व्यक्तीची काय आहे त्याच्यावरती तुम्ही ते कार्ड वापरू शकता, किंवा ते सिम्बॉल, स्पेशली कार्ड नाही सिम्बॉल वापरू शकता. कळलं का? हो हो हा, वापरू शकता, नो प्रॉब्लेम. बरं हा, ठीक आहे. धन्यवाद. आता 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 कृपया आता नो प्रश्न. आता अभिप्राय द्यायचा असेल तर द्या, म्हणजे मला मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे, भरपूर वेळ नको. सर 2 घेते सर, 2 आहेत. नाही आता हात घ्या, चला बोला. एकच आहे. वनिता पाटील होत्या. बोला हा. वनिता पाटील आता गेल्या त्या. हँड रेज करा तुम्हाला बोलायचं असेल तर पटकन. हा बोला मॅडम. बोला. अनम्यूट करा आणि बोला. हॅलो सर. बोला. कुलाबा बोला. मार्केटमध्ये सुद्धा सर काही क्रिस्टलची वगैरे दुकानं आहेत होलसेलची. म्हणजे मी मागे एकदा आले तेव्हा बघितलं होतं. तिथे मिळतील का हे सिम्बॉल्स आपल्याला? सगळ्यात कुलाब्याला होलसेल मध्ये मिळणार नाही. ते एक फसवणुकीचा अड्डा आहे. कुलाबा अच्छा, बरं. जे टुरिस्ट लोक येतात ना, त्यांना फसवायचं काम आहे ते. पण मी अच्छा, तुम्हाला बरं. जे गोडाऊन सांगितलंय तो रिटेलर आणि होलसेलर आहे. कुलाबा अच्छा, बरं. होलसेलर नाही. कुलाबा फसवण्यासाठी एक फार मोठा, अगदी त्या ठिकाणी कुलाबा पोलीस स्टेशन पासून ते शेवटपर्यंत तेच धंदे होतात. तिथे जाऊन फसू अच्छा. नका. बरोबर. कळलं? मागे एकदा मी आणि गेले होते असं फिरत तेव्हा बघितली होती तिथे ते दुकानं ती अशी. फॉरेनर लोक येतात ना, हां. त्या ठिकाणी सगळं रिगल पासून पुढे सगळं फसवणुकीचं काम आहे. तिथे अच्छा जाऊ सर. नका. बरं. बोला पुढे. विचारा पाटील मॅडम, विचारा पटकन. अनम्यूट करा. हा हॅलो सर. हा. आता तुम्ही हे सगळे सिम्बॉल 7 सिम्बॉल आपण शिकलोत, तर आता हे सगळे आपण जे उपचार करणार आहे हे आपण आपल्या इथे घरी करू शकतो. हो आता जर का रिमोट व्यक्तीसाठी जर करायचं असेल तर करू शकतो का? हो, हिलिंग देऊ शकता ना तुम्ही. त्या सिम्बॉलचं हिलिंग देऊ शकता. पण मग जसं आता हिलिंग आणि एंजल्सचा जो प्रयोग आहे ना मॅडम, तर हां. त्याच्याकरता एखादी उपासना तुम्ही त्याच्याबद्दल हितचिंतक म्हणा, किंवा ते सिम्बॉल तुम्ही आता व्हॉट्सअप आलेला आहे, व्हॉट्सअप वरती ते डिलिव्हर करू शकता. अच्छा. हं.
नाही तर मला हल्ली व्हॉट्सअप तर मला वाटतं जगामध्ये 99% लोकांकडे आहे. नाही मला असं वाटलं की हा सिम्बॉल आपण आपल्या समोर काढून मग त्याच्या बद्दल असं बोललो. नाही 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 तुम्हाला जर प्रार्थना करायची असेल तर त्याच्यामध्ये आपण लेवल 2 घेणार आहोत तेव्हा सांगणार आहे. इट इज ओके लेवल 2. चालेल कळलं? थँक्यू सर. छान आहे छान क्लास लावला तुम्ही एकदम छान विषय आहे. एकदम अहो हे शिकायला 30,000 रुपये घेतात. माहिती आहे सर मला म्हणूनच म्हटलं खूप छान लावलं छान विषय आहे. बरं, ठीक आहे. आता आणखी अभिप्राय बरं कोणाला द्यायचा आहे? हा बोला. शिंदे बोला शिंदे शिंदे साहेब बोला. शिंदे साहेब शिंदे बोला. साहेब बोला. बोला शिंदे साहेब. सर हा थँक्स फॉर युअर मला इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि अप्रतिम आहे तुमचं जे आम्ही इतक्या वर्ष म्हणजे महिने पण नाही सांगू शकत एवढे वर्ष आपल्या बरोबर मी आहे त्याचा मला आज अभिमान आहे की आज तुम्ही आवर्जून सांगितलं आणि मी टाइम कडून हे केलं. आणि माझी ही जी इच्छाशक्ती एवढी प्रबळ असेल की तुम्ही ते हा विषय घेतला. माझं एकदा वाचलं होतं झिबूच्या बद्दल तर मी एका दोघांना विचारलं होतं. मला वाटतं साहेब सर आपल्याला पण एकदा मी विचारलं होतं तर ते बोलले तुम्ही बोलत घेऊ आपण म्हणून. तर मी तुमचा आभारी आहे की तुम्ही हा विषय घेतलात आणि मला वेळ दिल्याबद्दल थँक्स सर. आता कुलाबा कसा वाटला तुम्हाला? कुलाबा नाही मॅडमला सांगा त्या. मी तुम्हाला सांगतो ना सर की ते कसं आहे माहिती आहे काय 2 रुपयाची गोष्ट 20,000ला सांगतील एवढं गॅप आहे. खरंय. आणि तिथे जाऊन आणि फसवण्याचे डुप्लिकेट आहे. आणि तुम्ही सांगितलं इथे मी गेलो होतो मी स्वतः बघितलेलं आहे. आणि ती व्यक्ती रिस्पेक्टेबल माणूस आहे तिथे बसलेला आहे. आणि सो कोण आता तुम्हाला प्रत्येकाला कसं आवडेल मला माहिती आहे पण मी काही तुम्ही गेलो होतो ना तर इट्स अ गुड पर्सन. आणि त्याच्याकडे पुष्कळचा भंडार आहे. पुष्कळ आणि म्हणजे त्यांच्या बाप जात्यापासून तो व्यवसाय आहे त्यांचा वाटतं असं वाटते आहे. हो ते खंबातचे आहेत लोक. हो खंबात येत. हो ठीक आहे. एकदम धन्यवाद तुम्ही थँक्यू सर. आल्याबद्दल. थँक्यू सर. बरं आता कोणाला अभिप्राय द्यायचा द्या. आता कार्ड लावणार नाही. सर हा मी बोला. बोलते. हा बोला मॅडम. आजच्या क्लास बद्दल हा. बोलणं म्हणजे थोडी माझी अतिशयोक्ती होईल पण हा. इन शॉर्ट सांगायचं तर सगळ्या उपायांच्या क्लासची चुटकीसरशी छुट्टी देणारा असा हा आजचा क्लास होता. कारण बरोबर. शेवटी ज्योतिषी जातक हा ज्योतिषाकडे येतो तो त्याच्यावर काही समस्येवर हल शोधण्यासाठी येतो उपाय शोधण्यासाठी येतो. बरोबर. तो उपाय ह्या क्लासमध्ये अगदी पहिल्या वाक्यापासूनच सुरू झालाय. गेल्या वेळेस आपण इंट्रोडक्शन देतानाच सांगितलं होतं की शारीरिक मानसिक आर्थिक सगळ्या उपायांसाठी आपल्याला ही चिन्ह उपयोगी पडतात. मला अजून पुढे असं जाणवत गेलं की प्रत्येक सिम्बॉलला एक ठराविक असा रंग आहे आणि हा रंग ग्रहांशी मिळता जुळता आहे. शिंदे सरांनी विचारलेली एक शंका गीता मॅडमनी विचारलेली शंका या दोन्ही शंकेतून आणि आतापर्यंत 7 सिम्बॉल आपण घेतले. या प्रत्येकामध्ये रंग आहे आणि हा रंग हा त्या ग्रहाशीच मिळणारा आहे असं मला सांगताना जाणवत गेलं. आणि मी तिथे लिहित गेले की याच्यासाठी म्हणजे निळा रंग काळा रंग हे शनीचे आहेत. बुधाचा हिरवा रंग गुरुचा रंग आपण बऱ्याच 2-3 ठिकाणी वापरलाय. आणि प्रत्येक रंग प्रत्येक चिन्ह आणि अवयवाचा भाग याची सांगड ह्या चिन्हामध्ये घातलेली आहे. तर असं परफेक्शन कडे जाणारं ज्योतिषशास्त्र किंवा परफेक्शन कडे नेणारं जिभूचं शास्त्र हे आज खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळालं. आणि 7 जिभूची कार्ड शिकवण्यामध्ये सगळे विद्यार्थी इतके अलर्ट झालेत की हा अटेंडन्स आपला पुढे जाणार नाही एवढी या क्लासने ग्रीप घेतली आहे. तेव्हा सर खूप खूप छान क्लास झाला. खूप माहिती मिळाली आणि सगळ्याची सांगड घालून या क्लासमध्ये आपण जास्तीत जास्त मिळावं अशी हे करून मी माझे अभिप्राय संपवते. हा अभिप्राय नाही आनंद व्यक्त करते असं म्हणते. धन्यवाद. आता चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? तर काय सांगणार तुमच्याबद्दल? तर तुम्ही तर बापरे एकदम इतर मारली आहे आणि खूप छान सर एकदम सर्व एकदम छानच आता नीलम मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे खूपच छान झाला क्लास. म्हणजे उपायांसाठी पण चांगला आहे आणि काही अडचणी असतील लोकांच्या तर त्याच्यासाठी हे द्यायला छान आहे. तर खूप गरजेची गोष्ट होती आणि एवढा महागाचा क्लास हा तुम्ही एवढं
आमच्यासाठी घेताय त्याच्याबद्दल खरंच आम्ही तुमचे किती धन्यवाद मानू तेवढे कमी आहे. तर खरंच सर खूप छान. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. आरती आरती जोशी मॅडम, बोला बोला. प्रश्न नका आता विचारू हा. काय नाही, अभिप्राय प्रश्न द्या काय नाहीये, अभिप्रायच देते. आणि द्या. सॉरी मी जरा जास्तच प्रश्न विचारले, पण सर कसं माहिती का, तुम्ही जी माहिती देतात ना त्याच्यातून मनामध्ये जी शंका असते ती विचारावीशी वाटते. माझं हे असं होतं की मागच्या वेळेस जसं आपण याचा क्लास घेतला होता आणि ते पिरॅमिड करून आणि त्याच्यामधून जो प्रश्न उत्तराचा क्लास घेतला होता त्याच्यामध्ये मी प्रश्न विचारला होता की माझ्या मिस्टरांचा उद्या इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यातून त्यांना बेनिफिट मिळेल का. तर तुम्ही त्याच्यातून हो असं हे सांगितलं होतं आणि त्यांना तो जॉब लागला आणि त्यांचा इंटरव्ह्यू जो आहे तो यशस्वीरित्या पार पडून त्यांना तो जॉब लागला. म्हणून हे सांगण्यासाठी आणि खरं सर तुमचं जे क्लास आहेत ते नवीन नवीन काहीतरी खूप म्हणजे शिकण्यासारखं भरपूर काही आहे. एक प्रकारे ज्ञानाचा भांडार आहे आणि तो आम्हाला घ्यायला मिळतो. आमचं काहीतरी भाग्य तुमच्यासारखे गुरु आम्हाला लाभले. धन्यवाद सर. धन्यवाद. आपले दळवी साहेब आहेत. दळवी साहेब तुम्ही बोलला नाहीत काय? सर नमस्कार. नमस्ते. तुमच्याबद्दल आता काय बोलायचं हाच एक मोठा प्रश्न आहे की तुम्ही झिगू शिकवलंय, बाकी गबूल एकदम आरपार झाले असतील याच्यामध्ये. पहिली गोष्ट. आणि नाविन्य प्रत्येक तुमच्या एक एक वाक्यात नाविन्य मिळतं ना, हा आमचा कदाचित आम्हाला हा म्हणतो ना की आम्ही कुठेतरी भाग्यवान आहोत. ही शब्दावली त्या एखाद्या याच्यात पटवून सांगणं, त्याला उदाहरणासह सांगणं. आता ही 7 कार्ड खरोखरच डोक्यात अगदी फिट बसलेली आहेत. म्हणजे Yes, आता yes. कधी रात्री आपल्याला ते उठून सांगितलं तर 7 कार्ड सांगायची, कारण का त्याच्याबरोबर तुम्ही उदाहरणं देताना ते अति सुंदर, म्हणजे आपल्या जनरली नॉलेजमध्ये नेहमी असतात तशी उदाहरणं तुम्ही बरोबर सहजासहजी शिकवणं, हे तुमचं कोणी हात पकडू शकत नाही. आणि हे सगळं तुम्ही करताय त्याच्यावर आम्ही किती धन्यवाद मानावेत हेच आम्हाला कळत नाही. सर अतिशय मनापासून तुमचे धन्यवाद, आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आता कुबल मॅडम समारोप करा चला. करते. मुकेश भाऊ, मी तुमच्या आधीच तुम्हाला म्हणजे विनंती करते, मला जरा 2-3 मिनिटं द्या. नाही बोला मॅडम. मॅडम बोला बोला नाही बोला. क्लास आहे ना म्हणून, बाकी काही नाही. सर नाही बोला. नमस्कार. मॅडम नमस्कार. मुकेश भाऊ पण नमस्कार. आणि हायदनकर मॅडम तुम्ही पण छान अभिप्राय दिला. आणि मी सगळ्यांना इथे सांगू इच्छिते की ह्या क्लासची मी सुद्धा अगदी इतकी म्हणजे मला शब्दच नाहीये किती वाट बघत होते. आणि सर अतिशय डिवाइन, म्हणजे सगळ्याच बाबतीत म्हणजे तुम्ही पुढे सांगालच. आपण आता तर म्हणजे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ह्याच्यावर पण म्हणजे मी असं तुम्हाला सहज विचारते, तुम्ही सांगालच बोलता बोलता. मला असं वाटतं की वास्तूच्या संदर्भात सुद्धा आपण ह्याचा म्हणजे उपयोग नक्कीच करू शकू. प्रयोग जसं करू जसं शकता. तुम्ही पुढे प्रयोग करू शकता. होय ना, पुढे शिकवाल तसं. तर सर नमस्कार. आणि आज आपण मी थोडक्यात माहिती सांगू का? आता मी ती लिहिली तर म्हणजे नाही हरकत आहे. बोला बोला बोला. तर बोला ना आज मॅडम आपण तुम्ही. होय बोलते. नाही हो, तुमचा क्लास आहे मग मला टेन्शन येतं ना. नाही असू द्या काही नाही हरकत. बोला. तर आपण आज या जिबो कार्ड्स किंवा सिम्बॉल मध्ये 7 सिम्बॉल घेतले. पहिला अबंडन्स म्हणजे विपुलता असं आहे त्याचा मराठीतला अर्थ. त्याचा कलर काळा आहे आणि त्याच्यासाठी जेमस्टोन आपल्याला कार्नेलियन वापरायचंय. आणि बॉडी पार्ट लोअर लेग म्हणजे पायाचा खालचा भाग. आणि मग दुसरं घेतलं ऑप्टिमम हेल्थ म्हणजे सर्वोत्तम आरोग्य किंवा इष्ट आरोग्य मिळण्यासाठी. मग त्याचा तो कोडवर्ड पण सांगितला तुम्ही, हाटू मी. त्याच्यासाठी ग्रीन कलर आहे आणि फिरोजा म्हणजे टर्कवाईज हे रत्न वापरायला सांगितलंय. मग तिसरं आहे ऑथेंटिसिटी म्हणजे सत्यता किंवा खरेपणा. म्हणजे आपल्याला एखाद्याची सत्यता पडताळून बघण्यासाठी आपण हे कार्ड वापरायला हवं. आणि त्याचा कलर ब्ल्यू आहे. आणि त्याचा काय सोडा लाईट जेमस्टोन तुम्ही सांगितलंय. आणि सोलर प्लेक्सस किंवा आपण किंवा नाभी चक्र किंवा मणिपूर चक्र असं पण म्हणू शकतो ना त्याला. आणि त्याचा कीवर्ड ASI सांगितलाय, ASI. मग चौथं कार्ड आहे अवेकनिंग. त्याचं हुकार म्हणजे तो कोडवर्ड काय एंजलचा कोडवर्ड. आणि त्याचं मराठीत अर्थ प्रबोधन किंवा जागृती आहे. त्याचा क्लिअर कॉर्ड्स हे तुम्ही रत्न वापरायला सांगितलं किंवा जेमस्टोन. आणि ते खांदे म्हणजे बॉडी पार्ट
म्हणजे खांदे सांगितलंय. शोल्डर शोल्डर. आणि आता हे मी मराठी इंग्लिश सगळे ठीक आहे एकत्र आहे. ठीक आहे. पाचवा बॅलन्स सांगितलाय, म्हणजे समतोल किंवा संतुलन राखण्यासाठी. म्हणजे सगळेच बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले रागासाठी किंवा जेव्हा एखाद्याचं संतुलन ढळतं तर तो परत जागेवर येण्यासाठी किंवा त्याला बॅलन्स होण्यासाठी हे कार्ड वापरायचंय. त्याचा कलर तुम्ही येलो सांगितला आणि फ्लोराईट ते जेमस्टोन सांगितले आणि त्याचा फिजिकल बॉडी पार्ट चेस्ट म्हणजे छाती सांगितलंय आणि त्याचं ते कोडवर्ड एंजलचं कोडवर्ड हिमू सांगितलंय HIMU. आणि मग 6वं आहे बीकॉन ऑफ होप म्हणजे आशेचा किरण, त्याचा कलर येलो सांगितला. क्लिअर कॉर्ड्स त्याचं रत्न सांगितलं आणि त्याचा कोडवर्ड सती SATI सांगितला आणि त्याचा फिजिकल बॉडी पार्ट हात किंवा हँड्स असं सांगितलं. आणि 7वं कार्ड आपण ब्युटी घेतलं. तर हे ब्युटी म्हणजे सौंदर्य पण झालं, पण तिथे आपण आत्मिक सौंदर्य पण बघायला हवंय आणि त्याचा कलर ब्लॅक सांगितलाय म्हणजे काळा. आणि आर्नी ARNA काय उच्चार करायचा आर्नी तो कोडवर्ड सांगितला आणि लॅपिस लाजुली किंवा लॅपिस हे त्याचं जेमस्टोन सांगितलं आणि आपला बॉडी पार्ट यकृत किंवा लिव्हर सांगितलं. आणि सर अतिशय उत्तम, तुम्ही हा क्लास रोज रोज नाही घेऊ शकत, पण आम्हाला पुढे पुढे खूपच उत्सुकता लागली आणि म्हणजे ते जसे ते ग्रह बोलतात ना, हे कार्ड्स पण आमच्याशी बोलायला लागले आणि तुमचे आभार मानायला अजिबात माझ्याकडे तरी काही वर्ड्स नाहीये. पण हे डिवाइन सायन्स एका डिवाइन सोल कडनंच आम्ही शिकत आहोत, हे आमचं सगळ्यांचं खूप खूप भाग्य. मी असं बोलताना अक्षरशः माझ्या अंगावर शहारे येत आहेत. पण थँक्यू खूप खूप थँक्यू. आणि मुकेश भाऊ मी सॉरी म्हणते तुम्हाला, तुमच्या नाही हो क्लासला मॅडम, थोडा वेळ अहो झाला. सरांच्या क्लासेससाठी आपण सगळे क्लास रद्द करू, काय मोठी नाही गोष्ट नाही आहे नाही ती. नाही असं नाही, तुमची पण तयारी झालेली. हा थँक्यू नाही, सगळ्यांना, हरकत नाही. थँक्यू. ओके. मुकेश सर भाऊ पुन्हा तुमचे जसं धन्यवाद. झिबू कुलकर्णी सिम्बॉल हे मॅडमला बोलायचं आहे काहीतरी, बोला मॅडम. सर झिबू सिम्बॉल हे जसं ब्लेसिंग्स ऑफ एंजल आहे तसं तुम्ही आमच्यासाठी एंजल आहात. सो तुमचे ब्लेसिंग्स पण खूप महत्वाचे आहेत. असे सुंदर विषय आम्हाला शिकवा सर. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू धन्यवाद. मुकेश भाऊ तुमचे सुद्धा आभार, तुम्ही कंट्रोल रूम सांभाळत आहे. नाही हो सर, धन्यता मानतो की तुमच्या सोबत राहण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आहे. तर खरोखर आता सगळे आपण म्हणालो ना, खरोखरच हा एक वेगळा प्रकार आहे की आता जो तुम्ही एक दिलेला हा शास्त्रीय आजचा ना, ऍक्च्युअल आपण असं म्हणू की ज्योतिषासाठी हा उपायाचा एक भाग आहे. हा एक वेगळा उपाय तुम्ही आज सुचवलेला आहे. म्हणजे आपण जे नेहमीचे जे उपाय करतो ते आपल्या देवाधर्माचे असतात वेगळ्या पद्धतीचे, आणि हा एक वेगळा उपाय तुम्ही आज आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर खरोखर मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सर मी जसं आता कुलकर्णी मॅडम म्हणाल्या, तुम्हीच आमच्यासाठी एक देव म्हणून या ठिकाणी आलेला आहात आणि आमच्या सगळ्यांसाठी हे सगळे शास्त्र इथं उपलब्ध करताय आणि सगळा जो काही ज्योतिषशास्त्राचा जो काही पार्ट आहे तो आमच्यासमोर सगळा ओपन करून ठेवताय तुम्ही, आणि त्यातून आम्ही आता सगळं एक वेचतोय. तर परत एकदा सगळ्यांच्या वतीने खरोखर तुमचे धन्यवाद. धन्यवाद मुकेश भाऊ. आणि असं बघा, आता मला असं वाटलं होतं 15 कार्ड होतील, पण 7च कार्ड झाले. होय. विचार 15 होतील, पण नाही, ते एवढं विश्लेषण करावं लागतं ना, हो. पूर्णपणे आपल्याला देण्याची इच्छा पाहिजे. तर काय आपलं रफू चक्र करत बसत मजा येणार नाही. बघा, प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी हीच वापरा की जेणेकरून सरांनी डिस्टर्ब हो, होणार हो. नाही, कारण सरांची नाही, लिंक लागते. डिस्टर्ब झालं की आता रिमूव्ह करून टाकायचं. आता हे ठेवायचं नाही. नाही सर, मला कसं ह्या म्हणायचं आहे सर, बोला. मला असं म्हणायचं आहे, आता तुम्ही बोलताना तुमच्या लक्षात नाही येणार तो, परंतु आमच्या असं लक्षात येतं की जेव्हा तुमची लिंक लागते एखाद्या विषयाचं विश्लेषण करण्याची, तर मध्येच काहीतरी आवाज आला किंवा मध्येच कोण काही बोलला तर तुमची ती लिंक तुटली ना, तो विषयही बाजूलाच होतो काय वेळेला. खरं. म्हणून ही ठीक आहे. पद्धत थोडीशी सगळ्यांनी अवलंबूया आता पुढच्या वेळेला, की हँडरेज करा आणि प्रश्न विचारा. धन्यवाद सगळ्यांना सर, उपस्थित धन्यवाद. राहिल्याबद्दल. आणि असेच येत राहा, शिकत राहा, हयात शिकत राहा. ओके. धन्यवाद Okay. सर. थँक्यू सर.